हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवत गीता. हरे कृष्ण. आपण गुरु परंपरेला वंदन करूया. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जी, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपति, व्यासतीर्थ, ब्रह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधि, दयानिधि, ज्ञान सिंधु, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरि, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्री कृष्ण. तर आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 16 मध्ये थांबलो होतो. 16 मध्ये श्लोक नंबर आपण 11-12 थांबलेलो आहोत. राईट. चिंतामपरिमेयं च प्रलयान्तम् उपाश्रिता कामोपभोग परमा एतावद् विदिति निश्चिता आशापाशशतरबद्ध कामक्रोधपरायण यहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. राईट. तर आपण याचं डिस्क्रिप्शन बघत होतो आणि याचं क्लासिक उदाहरण तुम्हाला श्रीमद भागवत मध्ये अजामिलचं भेटेल. अजामिल आपल्याला एक चांगला ब्राह्मण होता, परंतु असंच संघामुळे जेव्हा तो पतित होतो तेव्हा तो ऍक्च्युली आपल्या घरी त्यांनी ज्या वेश्यांना पालन पोषण करत असतो त्या वेश्यांच्या डिमांडवरती तो एक ब्राह्मण चोरी करायला चालू करतो. चोर बनतो, डाकू बनतो. राईट. म्हणून या श्लोकाच्या लास्टच्या लाईनीमध्ये दिलेलं जे आहे 12व्या श्लोकाच्या, इहंते काम भोगार्थान, आपले काम आणि भोग इंद्रिय तृप्ती पूर्ण करण्याकरता अन्यायानं अर्थसंचयन, अन्यायानं म्हणजे चोरी करून, डकैत करून, म्हणजे न्याय मार्गाने धनसंचय न करता अन्यायाच्या मार्गाने धनसंचय करायचा प्रयत्न करतो. राईट. हा असा व्यक्ती जेव्हा तो काम क्रोध परायण होऊन जातो. आणि म्हणून अजामिलची केस तर एक केस आहे, पण आपल्या आजच्या समाजामध्ये प्रतिक्षण आपल्याला अजामिलचा प्रसंग पाहायला भेटेल जेव्हा आपण सिनेमा, टीव्ही, मूवी याच्याकडे बघत असतो तेव्हा. राईट. मग हे सगळे जे ऍडव्हर्टाईज किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतात की तुमच्याकडे जे आहे ते चांगलं नाहीये, जे दुसऱ्यांकडे आहे ते चांगलं आहे. राईट. म्हणून कोणी जर शाळेमध्ये आम्ही जेव्हा शाळेत बघा तेव्हा जर एका कोणी जर ते पहिले काहीतरी करायचे, ते केसांना गोल्डन बनवायचे मुलं पहिले मुलं मुली सुद्धा ते केसांना काहीतरी लावतात केमिकल, ते केस सोनेरी होतात. मला सगळे मुलं सोनेरी केस, चमकी चमकी मारा. राईट. काळी केस चांगली नाहीये, सोनेरी केस. राईट. मग हळूहळू सोनेरी केस केमिकल प्रयोग केल्यामुळे पांढरी होतात. मग जे आहे ते पण निघून जात. सो दॅट्स हाऊ भौतिक याच्या एका विळख्यामध्ये जर मनुष्य पडला एकदा, तर जनरली कसं असतं की व्यक्तीला वाटतं की जर आपल्यामध्ये क्षमता आहे काम आणि भोग हे पूर्ण करायची, त्याला वाटतं की मी सुखी आहे. पण जनरली कॅल्क्युलेशन असं आहे की मनुष्य जर त्याच्या समजा जर काम आणि भोग करण्याची प्रवृत्ती संतुष्ट झाली तर त्याला त्रास आहे. राईट. आहे की नाही त्रास? जनरली त्याला वाटतं की मी आता संतुष्ट झालो. असं होत नाही लाईफमध्ये ऍक्च्युली. जर माणसाला सॅटिस्फॅक्शन भेटलं तथाकथित भौतिक भोगामध्ये, हे त्याच्या आणखीन भौतिक भोग घेण्याला कारणीभूत बनतं.
जसं ते आपण तिसऱ्या अध्यायामध्ये उदाहरण बघितलं होतं माशाचं. तिसऱ्या अध्यायाच्या आय थिंक शेवटच्या 4-5 श्लोकांमध्ये जो मासा असतो त्याला ते टाकतात ना, बेट टाकतात ते थोडस पीठ किंवा काय असेल ते. मग तो म्हणतो मी थोडासा खाऊंगा, ज्यादा नाही खाऊंगा. जो मासा असतो तो मग थोडा खातो तो, त्याला चव लागते. तो म्हणतो नाही मैं पूरा नहीं खाऊंगा, मैं थोड़ा सा खाऊंगा. और हरे कृष्ण. आणि मग थोडं 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 करता करता जे काही ते हुक असेल ते पूर्ण हुकच गिळून टाकतो आणि मग एक शॉट मध्ये खटकन बाहेर मृत्यूला सामोरे जावं लागतं त्याला. राईट. सो म्हणून एक तऱ्हेने आपल्याला असं वाटतं की आपल्याला भरपूर भेटावं, हे भेटावं. आणि असं नसतं की भेटल्यावर तुम्ही सुखी व्हाल, असं नसतं. आणि हे खतरनाक भौतिक जीवन आहे. भेटल्याने ते सुखी मनुष्य झाला असतं तर आतापर्यंत सगळे सुखी झाले असते, नाही, कारण आपण सगळ्यांना भेटलेलं आहे. पण मनुष्य सुखी होत नाही. आज त्याच्याकडे जर एकाला 30,000ची नोकरी असेल, त्याला वाटतं की 40,000 नोकरी व्हावी. 40,000ला वाटतं 50ची व्हावी. 50,000ला वाटतं की 1 लाखाची व्हावी. 1 लाखाला वाटतं 2 लाख व्हावी. हरे कृष्ण. तुम्ही आतापर्यंत असेच तर वरत आलात ना. थोडी एवढे उत्पर्यंत आलेले असेच. राईट. की पहिले मनुष्याला वाटायचं आपलं राहणीमान छोटं आहे, मग आणखीन मोठं, मग आणखीन मोठं मोठं मोठं. त्याला अंत नसतो अनलेस त्याला आपण रेस्ट्रिक्शन आणत नाही. म्हणून लस्ट किंवा काम हे जर संतुष्ट झालं तर त्याने काय होतं, त्याचा दुसरा आणि खतरनाक त्याचा बाय प्रोडक्ट आहे ग्रीड, लोभ. मग जर भौतिक भोग या जगामधील संतुष्ट झाला तर त्याने काय होतं, लोभ प्राप्त होतो. आणि लोभ प्राप्त झाला किंवा आणखीन भोग घ्यायची इच्छा होते. आणखीन भोग घेतला तर आणखीन लोभ येतो, आणखीन लोभ तर आणखीन भोग. अशा प्रकारे मनुष्य त्याला काय म्हणतात, व्यसन लागतं, त्याला ऍडिक्शन बनून जातं. ऍडिक्शन बनायची सिंपल सायकल आहे गीतेमध्ये दिलेली. लोकांना नशे कसे लागतात. कुठल्या तरी पार्टीमध्ये गेला असेल तो, घे ना एक पेग, काय नाही होत, घे, काय नाही होत खरंच. हा, थोडे 2 चणे खायचे आणि ते पियायचं असतं. हरे कृष्ण. राईट. मग काय होतं, एक घेतला की मग तो म्हणतो थोड़ा अलग टेस्ट लग रहा है यार, आवड़ा तो बॉक्स, चलो और एक ले लेते हैं, और अच्छा लग रहा है. तो ऐसा नहीं होता कि अभी ले लिया अच्छा लगे अभी शांत नहीं, अभी ये जलेगा, ये अग्नि है, ही आग आहे. एकदा लागली की ती आग मग आणखीन 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 म्हणजे ते पुरव आणि काय त्याचं नाव होतं, उर्वशी ना, सॉरी पुरव उर्वशीच ना. त्या कादंबऱ्यामध्ये मी पहिले ऐकलं असेल ना, वाचलं असेल. त्याच्यामध्ये उदाहरण येतं ते की अग्नीमध्ये जर तुम्ही तूप टाकलं तर अग्नी थोडी शांत होते. अग्नी आणखीन जळते, आणखीन जळते, आणखीन जळते आणि मग शेवटी तुम्हाला जाळून टाकते, आपल्या सगळ्यांना जाळून टाकते. राईट. सो दॅट्स हाऊ इथे वर्णन आहे. इहंते काम भोग अर्थान अन्यायन अर्थसंचयन. मग त्याला मग मॉरल लाईफ, इमॉरल लाईफ, नैतिक काही राहत नाही. मग त्याच्या जीवनाचा उद्देश फक्त एकच असतो की मला काही करून भोग घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे या जगात मग एकदा भोग घेतला की एक रश्शी तयार झाली, 1 इम्प्रेशन. दुसऱ्यांदा घेतला दुसरी रश्शी, तिसऱ्यांदा तिसरी रश्शी, 100 वेळा घेतला 100 रश्श्या, 1000 वेळा घेतला 1000 रश्श्यांनी आपण बांधलं गेलं होतं. दॅट्स हाऊ. अशा पाशशत्रबद्ध काम क्रोध परायण. आणि हा व्यक्ती या जगामध्ये मग बुडून जातो. मग आता हे अशा व्यक्तीचं वर्णन अजून पुढे दिलेलं आहे, संपलं नाही वर्णन अजून. 13, 14, 15 या 3 श्लोकांमध्ये वाचा. 13 श्लोक वाचा परम करुणा माताजी, 14 वाचा प्रमोद जाधव प्रभूजी, 15 वाचा प्रीती गोविंद माताजी आणि या सगळ्यांचा अनुवाद वाचा वसंत देशमुख प्रभू. चला स्टार्ट. हरे कृष्ण. इदमद्य मया लब्धं प्राप्यस्य मनोरथम् इदमस्ति तमपि मे भविष्यत् पुनर्भवम्. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. असो मया हतः शत्रुः निश्चुप्ताप्रनापि ईश्वरो अहम बोधि सिद्धोहम बलवान सुसुखी. हरे कृष्ण. नेक्स्ट. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम.
आढ्याभिजनवान अस्मि का अन्य अस्ति सदृश मया एकशेदास्मामि मोदिष्ये इति अज्ञान विमोहिता। हरे कृष्ण प्रणाम। कृष्ण आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन, हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल। हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील। मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे। माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे। माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही। मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन। अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात। हरे कृष्ण। हरे कृष्ण। किती सुंदर वर्णन आहे ना। हा विचार करतो इदम आद्यम। इदम आद्यम म्हणजे काय? आज मी हे मिळवलेले आहे, राईट। इदम आद्यम मया लब्धम इमं प्राप्यसे मनोरथम। मनोरथम म्हणजे प्रभुपादाने तिथे बघा वर्ड कोड मध्ये माझ्या इच्छेप्रमाणे। तो संसार में हर कोई ऐसे सोचता है ना कि मैंने मेरी इच्छा अनुसार अपना सब कुछ पा लिया है, मेरा घर परिवार संसार मेरा भोग, राईट। एक ठिकाणी प्रभुपाद एक कोणतरी व्यक्ती त्यांच्याकडे आला, भेटत होती व्यक्तीला, आणि तो व्यक्ती म्हणत होता सतत ये मेरी फॅमिली, ये मेरे बच्चे, ये मेरी पत्नी, ये मेरी ये मेरी ये। म्हणजे एकदम स्ट्रॉंग वर्ड आहे त्याच्यामध्ये यूज केले प्रभुपाद म्हणतात दिस इज सेक्स लाइफ। ये आपके ये सब क्या है? दीज आर ऑल प्रोडक्ट्स ऑफ मैथुन जीवन, राईट। म्हणजे बहुतेक लोकांकरता फॉर कृष्ण कॉन्शियस डिवोटीज आपली मुलं म्हणजे हे भगवानाचे भक्त आहेत, राईट, ज्यांना आपण या जगात एक संधी दिली भक्ती करण्याकरता। पण जनरली मनुष्य या जगामध्ये विचार करतो की माझ्याकडे हे आहे, माझं हे आणि ते, आणि माझ्या मनाप्रमाणे मी प्राप्त केलेले आहे, मनोरथम। तर भक्ती संसार ठाकूर प्रभुपादांचे गुरु महाराज ते एक त्यांच्या उपाख्यान उपदेश मध्ये एक स्टोरी आहे। एक मनुष्य असतो, त्याचं काय दूधवाला असतो, दूध, त्याला थोडस दूध भेटतं एकदा, राईट। तर तो विचार करतो की हे दूध मी ना वाचवून याला थोडस मग विक्री करून पैसे कमवेन। मनोरथ आहे, याला म्हणतात मनोरथ। तुम्ही ठेवता मनोरथ कधी कधी देवाकडे? नाही ठेवत। आजचा मनोरथ काय आहे? 108 माळा। उद्याचा मनोरथ 216 माळा, राईट। आपण पण ठेवतो मनोरथ, राईट। बहुतेक लोक पण मनोरथ ठेवतात। हा व्यक्ती विचार करतो की ठीक है, कुछ मुझे दूध मिला है एक कंटेनर में, इसको मैं बचाऊंगा और इस दूध को बचा के मैं और फिर दूध खरीदूंगा और बेचूंगा, फिर इस दूध को और बचाऊंगा, जो नया पैसा है उससे और खरीदूंगा, फिर बेचूंगा और खरीदूंगा। असं आपण विचार करतो ना जगामध्ये कि आज मैं कुछ मेरे को मिला है, इससे मैं और कमाऊंगा, फिर उससे कुछ खरीदी करूंगा। ऐसा विचार करो दूध, और मैं इतना दूध बहुत सारा रहेगा मेरे पास एक दिन की मैं इतना धनी हो जाऊंगा, और अगर मेरी पत्नी घर में अगर मैं कुछ बोलूंगा मेरी बात नहीं सुनेगी तो मैं उसको बोलूंगा बाजू हट जा, आणि मग तो आपलं जे भांडं असतं तेच पाडतो खाली। ज्याच्या डोक्यावरती दुधाचं भांडं असतं ना ते मैं फेक दूंगा उसको, ऐसे मारूंगा मैं उसको, आणि दुधाचं भांडंच पाडतो तो। हरे कृष्ण। झालं, स्वप्न संपलं, मनोरथ संपला आणि संसार संपला। तर आपली अशी स्थिती आहे, भूत्वा भूत्वा प्रलीयते। या जगामध्ये आपण असे स्वप्न बघत आहोत, आणि ह्या स्वप्नाचा आपला जो बबल आहे तो कधी ब्रस्ट होईल आपल्याला माहित नाहीये। फुटणार तर नक्कीच आहे, आज उद्या परवा कधीतरी फुटेल तो, राईट। आणि त्याच्या अगोदर आपल्याला जर ईश्वर प्राप्ती झाली नाही, भगवंताची भक्ती प्राप्त झाली नाही, तर पुन्हा नेक्स्ट जन्म पुन्हा मग दुधाचं भांडं घ्यायचं, पुन्हा स्वप्न की मैं इतना जमा करूंगा, इतना फोडूंगा, इतना हे करूंगा, फिर फट गया, फिनिश। अशा प्रकारे जन्मजन्मांतर आपलं हे चाललेलं आहे। सो दॅट इज मनोरथ। त्यानंतर हा व्यक्ती म्हणतो इदम इप्सितम अपि मे भविष्यति पुनर्धनम, राईट। तो विचार करतो तिथे लिहिलेल्या अनुवादामध्ये की हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल, हा माझा शत्रू आहे आणि त्याला मी मारले आहे, राईट। आणि आयुष्यामध्ये आपण असे बरेच शत्रू बनवलेले असतात, इमॅजिनरी। कोणी शत्रू कोणाचा नाहीये या जगामध्ये ऍक्च्युली, राईट।
सगळे शत्रू वगैरे आपण बनवले असतील तर जे आपल्याला इंद्रिय तृप्ती करता बाधक असतात ते आपले शत्रू बनतात, आणि जे आपल्या इंद्रिय तृप्तीला पाठपुरावा करतात ते आपले मित्र बनतात. पण मुळात इंद्रिय तृप्ती हीच आपली शत्रू आहे आपल्याला कळत नाही. म्हणजे बेसिकली मूळ शत्रूला आपण विसरलेलो आहे, आणि त्या मूळ शत्रूच्या प्रभावाने आपण अशा अनेक तथाकथित शत्रू बनवलेले आहेत. शत्रू तर कोण नाही, शत्रू आपला एकच आहे, इंद्रिय तृप्ती आपली, राइट. हा व्यक्ती विचार करतो कि मैंने इस तरह से शत्रु को मार दिया है और माझे इतर शत्रूही मारले जातील. असं नाही की म्हणजे मला एक्सपेक्टेशन है कि जो शत्रु मैंने बना दिया उसको मार दूंगा मैं अभी आगे जाकर. एक्चुअली इट्स समथिंग लाइक भगवंत असं वर्णन करतात की जणू काही कोणी माफिया आहे, राइट, अंडरवर्ल्डचा. मैंने उसको मार दिया, इसको उड़ा दिया, खत्म कर दिया, ये कर दिया, निष्क्याव ये मर गया वो मर गया. जगातील आपण सगळे लोक एक माफिया सारखे आहेत, राइट. छोटे छोटे माफिया, काही मोठे मोठे माफिया आहेत. ये मेरा दुश्मन है उसको खत्म कर दूंगा मैं, ये मेरा दुश्मन है, ये मेरी बात सुनता नहीं उसको उड़ा देंगे हम लोग, राइट, और मेरा सब कुछ ठीक ठाक है. आणि इथपर्यंत थांबत नाही ते. तो व्यक्ती विचार करतो ईश्वर हम अहम भोगी, मैं ईश्वर हूं, राइट, मैं भोगी हूं, मैं सिद्ध बन गया हूं, और मैं बलवान हूं, मैं सुखी हूं. और इससे भी बढ़िया क्या 15व्या श्लोकाची पहिली लाईन, अढ्यो अभिजानवस्मी कोण्यो अस्ति सदृश्य मया. तर तुम्ही त्याला बघितलं वट टोडून प्रॉपर लिहितात, सॉरी ट्रान्सलेशन मध्ये, माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग आहेत, राईट. मग आता बघा ना, जे तथाकथित सो कॉल्ड सोशल सर्कल असतात, लोकांना वाटतं की मेरा ये सोशल सर्कल है सबसे एकदम इलाइट, आणि पीपल लाइक टू एसोसिएट विद वीआईपीज. बरोबर. लोगों कॉन्टैक्ट, मेरा कॉन्टैक्ट मालूम है किससे? मेरा कॉन्टैक्ट इस पूरे टाउन के बड़े मिनिस्टर से, बिल्डर से है, या फिर कोई बड़ा अधिकारी से है. तो लोगों ने बोलते कि मेरे आसपास जो लोग हैं सब एकदम हाई प्रोफाइल लोग हैं, इन्फ्लुएंशियल लोग हैं, राइट. सो दिस ते वर्णन आहे इथे. त्यानंतर तो विचार करतो अच्छा इथपर्यंत नाही, तो म्हणतो की मी काय करेल, सॉरी कोण्य अस्ति सदृश्य मया. तो विचार करतो की माझ्यासारखा बलवान आणि सुखी तर कोणीही नसणार आहे, राईट, किंवा नाहीये. आणि ही जी भावना त्याची असते ही मरेपर्यंत जात नाही. बघा तुम्ही आपल्या हे जे श्लोक जे सांगतात ते प्रॅक्टिकल तुम्ही बघू शकता आपल्या आयुष्यामध्ये. ऍक्च्युली असे बरेच लोक असतात ज्यांना रिटायर व्हायचंच नसतं. तुम्ही आता शाळेमध्ये जावा, किंवा पॉलिटिक्स मध्ये जावा, किंवा बॉलिवूड मध्ये जावा. आता तुम्ही बॉलिवूड मध्ये बघता ना, म्हातारे लोक झालेले तरी पण अजून पण पिक्चर काढतात. आता ते हिरो बनण्याच्या लायक झाले नाहीयेत. आता त्यांनी पप्पांचा रोल करायला पाहिजे, राईट, किंवा ग्रँडफादरचा रोल केला पाहिजे. पण तरी पण अजून त्यांना वाटतं की मी जवान आहे, आता वय संपलेलं आहे, आता तुम्हाला कोणी भाव देणार नाहीये. बट काय करणार, आयडेंटिटी छोडणं नाही चाहता है. म्हणजे अशी अवस्था आहे की मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला जी स्थिती आम्ही प्राप्त केली त्या स्थितीवरती राहायचे. असं तर होत नाही ना जगामध्ये. रामायणमध्ये जेव्हा वर्णन होतं, दशरथ महाराज हे जेव्हा रिटायर व्हायच्या मूडवरती येतात आणि विचार करतात की मुझे राम को कल राज्याभिषेक करना है, तेव्हा आपल्या जनतेला जेव्हा ऍड्रेस करतात तेव्हा दशरथ महाराज म्हणतात कि अभी मैं बूढ़ा हो गया हूं और अभी मैं आज तक मैंने बाहर के शत्रुओं से लड़ाई किया, इसलिए मुझे महाराज कहा जाता, राईट. परंतु तुम्हाला माहिती असेल की संन्यासाने पण महाराज म्हटलं जातं, राईट. त्यांना महाराज का म्हटलं जातं, आणि त्यांना पण महाराज म्हटलं जातं, राजा महाराजांना, कारण ते शत्रूंशी लढतात. हे पण शत्रूंशी लढतात, वैरागी लोक, भक्त लोक. कुठे शत्रूंशी लढतात? आंतरिक शत्रुंशी. मग दशरथ महाराज म्हणतात की अभी तक मैंने बाहर के शत्रु से लड़ाई किया है, अभी मैं अंदर के शत्रु से लड़ाई करना चाहता हूँ. इतने साल तक लोग मुझे महाराज कहते थे, लेकिन मैं एक्चुअली क्या हूं, अपने इंद्रियों का गुलाम हूं. आई एम द प्रिजनर ऑफ माई इनर एनिमी. मेरे अंदर जो शत्रु है ना उनका मैं कैदी हो गया हूं. तो मुझे अभी कृपया रिटायर होने दो और मैं राम को यह राज्य सौंप के इन शत्रुओं से लड़ाई करना चाहता हूं, राईट. पण अशी स्थिती या जगातल्या लोकांची नाहीये. अगदी मरेपर्यंत त्यांना, इव्हन महात्मा गांधींना सुद्धा प्रभुपादांनी सांगितलं होतं की अरे छोड़ दो, अभी हो गया, अभी आप आ जाओ,
और मेरे साथ मिलके गीता का प्रचार करो. ऐकलं ना त्यांनी. शेवटला मृत्यू कसा झाला? भयानक. राईट. डिसरिस्पेक्टफुल. म्हणून अशी काही किती उदाहरणं इव्हन स्पोर्ट मध्ये तुम्हाला दिसेल. जबरदस्ती त्यांना रिटायर करावं लागतं. कोणी क्रिकेटर असेल, अरे बाबा आता झालं, केलं तू भरपूर सेंचुऱ्या मारल्या, छक्के चौके मारले, आता तुझ्याकडनं होत नाही ना, सोडून दे. राईट. मोहम्मद अली म्हणून एक हे होता बॉक्सर, तो एवढा म्हातारा झाला तरी पण बॉक्सिंग खेळला. मग एकदा त्याची एक मॅच होती एका अपोनंटशी, त्याचा ज्युनियर होता तो. त्याच्यासोबत जेव्हा त्यांनी हे केलं तर जूनियर अपोनेंट म्हटला कि मैं नॉर्मली खेल के इसको हरा दिया, अगर मैं ज्यादा हेवी खेलता है तो मर जाता है, इसको मृत्यू हो जाती. अशी स्थिती आहे आपल्या, इव्हन तुम्हाला आपल्या घरात पण दिसेल. सासूबाई म्हाताऱ्या होतात, हरे कृष्ण. सुनबाई म्हणते अहो चावी द्या. नाही नाही, चावी माझी आहे, मी कसं देणार तुला चावी? एवढं मोठं घर मी कष्टाने जमवलेलं आहे. अरे जमवलं ठीक आहे, पण आता काय करशील चावी घेऊन? चाव्यांच्या गुच्छांचं वजन तुम्हाला आता पेलवत नाही. घरामध्ये चाव्या भरपूर असतात. हो, तुमच्या घरामध्ये किती चावीचा गुच्छ आहे? 15 चाव्या, 20 चाव्या, एवढा मोठा गुच्छा असतो. आता गुच्छाच पेलवत नाही, आता काय करणार तुम्ही? गुच्छा घेऊन देऊन टाका सुनबाईला. सुनबाई बिचारी वाट बघते, दे ग बाई आता. नाही ना, हे चावीचा गुच्छा माझा आहे. जणू काय त्या चावीचा गुच्छा घेऊन जाणार वरती. राईट. आपली स्थिती अशी आहे. याला इथे एवढं ग्राफिकली वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये. आणि एवढ्यात नाही तर असा जो व्यक्ती असतो तो विचार करतो कि ओके ये तो सब ठीक है, तो भौतिक जीवन है. राइट. लेकिन मैं स्पिरिचुअल लाइफ में भी कुछ अच्छा करके तथाकथित भोग कमाना चाहता हूँ. म्हणून बघा ना, असे कितीतरी तथाकथित, ऍटलिस्ट मी काल ते बघत होतो नरेंद्र मोदींना ज्या लोकांनी ऑफरिंग दिलं, अशा कितीतरी लोकांनी त्यांना ऑफरिंग दिलं जे लोक त्यांचा विरोध करतात. हरे कृष्ण. मी बघितलं असेल ते डीडी न्यूजला त्यांच्या एक एक येत होते की ये कुछ बोल रहे मोदी के बारे में. त्याच्यात अशी कितीतरी लोक आहेत जे मोदींचा निव्वळ विरोध करतात. राइट. पण आता काय करणार? इनके बारे में 2 शब्द बोलेंगे तो अपना थोड़ा मान सम्मान बढ़ेगा ना. राइट. लोग बोलेंगे हाँ धार्मिक है, रिलीजियस है, अच्छा इंसान है. राइट. बिकॉज दे डोंट वॉन्ट टू सेटल डाऊन. त्यांना सेटल व्हायचं नाहीये, आपलं आयुष्यभर प्रभुत्व गाजवायचंय. असं होत नाही ना. आता प्रसंगामध्ये ते सांगायचं विसरलो तुम्हाला. दशरथ महाराज म्हणतात कि जो सीजन बदल जाता है उस सीजन को आप जबरदस्ती रिव्हर्स नाही कर सकते. झाडांची पानं जर जुनी झाली तर जुनीच असतात, ती परत ती फ्रेश नवीन कोवळी पानं होऊ शकत नाही. जी पानं जुनी झाली, पिवळी झाली, पहिले हिरवी असतात पानं. महाराजांचं लेक्चर आहे, पहिले पानं हिरवी असतात, मग पिवळी होतात, मग सफेद होतात आणि इव्हेंच्युअली हरे कृष्ण. दशरथ महाराज म्हणतात की बदलते हुए सीजन को कोई भी चेंज नहीं कर सकता. आता पावसाळा गेला, आता पावसाळा जायला आला हळूहळू, आता हिवाळा येईल. तुम्ही बदलू शकता का हिवाळ्याला? नाही, आता हिवाळा नाही आला पाहिजे, अजून पाऊस पडू दे, असं नाही होत ना. तर आपलं आयुष्य पण असंच आहे. आपल्या बऱ्याच आयुष्याच्या फेजेस असतात, अवस्था असतात. एक विद्यार्थी अवस्था असते. तुम्हाला विद्यार्थी अवस्था पुन्हा प्राप्त होणार नाही. इन द सेन्स की ते कॉलेज ऍटमॉस्फिअर, शाळा, हे सगळं तुम्ही नाही करू शकत आता. तुम्ही ते टिंगल टवाळे इकडे तिकडे कट्ट्यावरती बसून गप्पा मारणे नाही करू शकत आता. तुम्ही बघू शकता की मुलं कट्ट्यावरती बसताय, टिंगल टवाळे करतायत, तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला घरी जाऊन तुमच्या मुलांना सांभाळायचं. राईट. सो लाईफ विल चेंज आणि असे फेजेस बाय लाईफ चेंज होणार आहे. पण ह्या लोकांना स्वीकार्य नसतं. एक क्रिकेटर होता, त्या क्रिकेटरने, म्हणजे क्रिकेटरमध्ये तुम्ही ते क्रिकेटमध्ये भरपूर बघाल अशी उदाहरणं. त्याने भरपूर काहीतरी स्कोअर करून भरपूर रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यानंतर मग अजून एक क्रिकेटर आला नवीन आणि त्याने भरपूर मोठा रेकॉर्ड केला. हा क्रिकेटर म्हटला अरे बाप रे, मैं आकाश में उड़ रहा था लेकिन आज इसने मेरे पंख काट दिए, अब मैं गिर गया और मैं कुछ कर भी नहीं सकता क्योंकि मैं जाके क्रिकेट तो खेल नहीं सकता वापस. तो नए नए रेकॉर्ड बनते ही जाएंगे. तुम्ही जेवढं मंदिर स्थापन केलं असेल त्याच्यापेक्षा चांगलं मंदिर येणारी पुढची भावी पिढी करेल 50 वर्षांनी. बरोबर का नाही? प्रत्येक गोविंद माताजी श्रीपूरमध्ये. तर तुमच्या अगोदर जी लोक होती त्यांनी जेवढं केलं असेल त्याच्यापेक्षा तुम्ही आणखी चांगलं करत असाल. तुमच्यानंतर येणारे लोक त्याच्यापेक्षा आणखी चांगलं करतील. मग ह्याच्यात आपल्याला दुखी व्हायची गरज नाही. अरे वो अच्छा मेरा रिकॉर्ड तोड़ दिया, फंड कलेक्शन का, बुक डिस्ट्रीब्यूशन का, इसका उसका, वो चेंज होते रहेगा. राइट. आप परमानेंट चीज को पकड़ के रखो, बाकी जो बदलने वाली चीजें बदलती रहेंगी.
राईट. परमानंद काय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे ही लोक इव्हन रिलिजियस सर्कल मध्ये, म्हणून तिथे लिहिलेलं आहे यश्य दास्यस्मी मोदिष्य इति ज्ञान विमोहित. तो लोग म्हणतात की मैं दान भी करूंगा क्योंकि दान देने से मेरा नाम होगा ना, मैं चैरिटी करूंगा, यज्ञ करूंगा और लोगों को दिखाऊंगा. म्हणून बघा ना, आता तुम्ही रिलिजियस जे आहे, धर्म जे आहे, आता तुम्ही गणपती जेव्हा येतात तेव्हा स्पर्धा काय असते, सर्वात मोठा गणपती कुणाचा, हरे कृष्ण. मग आता मोठा गणपती असेल तर जास्त तुम्ही धार्मिक आहात का, आणि छोटा गणपती असेल तुम्ही तर धार्मिक नाही आहेत का, राईट. किंवा तुम्ही मग आता कसं झालंय की तुम्ही कॉस्मेटिक वापरत असाल ना, पावडर वगैरे, पावडर वापरता, सेंट वापरता, परफ्यूम, असं लोक परफ्यूम वापरतात. दुपारी मी तिथे मधुरूम मध्ये सेवा करत होतो आणि एक माताजी, आमच्या ओळखीच्या माताजी कॉंग्रेगेशन, त्या तिथे उभ्या होत्या. त्या कमीत कमी 500 मीटरवरती असतील त्या तिथे, आणि मी इथे. तिथनं जो सुगंध आला तो एवढा हेवी सुगंध परफ्यूमचा. मी म्हटलं एवढी हेवी परफ्यूम, तिथनं इथपर्यंत 500 नाही 200 मीटर असेल, पण 200 मीटर पण लांबच आहे ना अंतर, राईट. सो आपण कॉस्मेटिक वापरतो कशा करता, आपल्या शरीराला सजवण्याकरता, राईट. मग ही लोक जे असतात ते पण धर्माचा वापर कॉस्मेटिक सारखा करतात, की धर्म हे आता काय झालेलं आहे, कॉस्मेटिक झालेलं आहे, जेणेकरून आपली शोभा वाढेल. अरे आपली शोभा वाढवण्याकरता धर्म नसतं, राईट. आपल्या हृदयाला परिवर्तित करण्याकरता असतं, आपल्या चेहऱ्याला किंवा शरीराला परिवर्तित करण्याकरता नसतं, राईट. म्हणून अशा प्रकारे रिलिजन हॅज गॉन सो मच डाऊन. म्हणून प्रभुपाद लिहितात, सॉरी इथे म्हणतात तात्पर्यामध्ये, अनुवादामध्ये, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात, राईट. याप्रमाणे मी मौज मजा करत राहीन. आणि याचा परिणाम काय आहे, या सगळ्यांचा परिणाम आता इथे कन्क्लुजन आलेलं आहे 16-17 मध्ये, की अशा या गोष्टींमुळे बघा 16 नंबरचा श्लोक काय परिणाम होतो वाचा. सेवा कोण लीला माताजी, श्लोक नंबर 16 वाचा, आणि याचा अनुवाद वाचा मधुसूदन प्रिय माताजी. माईक अनम्यूट झाला नाही माताजी तुमचा. हरे कृष्ण. हा. अनंत चित्त विभ्रांता मोह जाल समाविता प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु च. अनुवाद वाचा मधुसूदन प्रिय माताजी, नाशिक वाले. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ह्या सगळ्यांचा परिणाम जे आपण मागच्या 5-6 श्लोकांमध्ये बघितलेले आहे, काय होतं, अनेक चित्त विभ्रांता, अनेक प्रकारच्या चिंतांनी भ्रांत होऊन जातात बिचारे. दिन भर टेंशन, रात भर टेंशन, घर में टेंशन, ऑफिस में टेंशन, किसी फंक्शन में गया वो भी एंजॉय नहीं कर सकता बेचारा. भले फंक्शन दूसरे का हो, दूसरे का पार्टी, दूसरे का खर्चा है, उधर भी जाकर टेंशन लेगा, इसके पास इतना धन क्यों है, मेरे पास इतना धन क्यों नहीं है. अरे एंजॉय करो यार, दूसरे के पार्टी में गए हो तो उधर उल्टा एंजॉय करना चाहिए ना. आपको कुछ पैसा लगाना नहीं है, कुछ भी नहीं करना है, शांति से बैठो, कुछ एंजाइटी नहीं, प्रोग्राम का कोऑर्डिनेशन कैसे होगा, क्या होगा, शांति से बैठो, एंजॉय करो, खाओ पियो, घूमो नाचो. वो भी नहीं कर पाते ये लोग. वाय? बिकॉज इनसेटिएबल लस्ट आणि त्याच्या पाठोपाठ लोभ आणि ईर्ष्या, राईट. म्हणून इथे प्रभुपादांनी सुंदर उदाहरण दिलेले तात्पर्यामध्ये. प्रभुपाद लिहितात, आसुरी मनुष्यांच्या धनसंचयाच्या इच्छेला काही अंतच नसतो. धनार्जनाची त्यांची अभिलाषा अमर्याद असते. सध्या आपल्याजवळ किती धन साठलेले आहे आणि ते धन कोणत्या योजने केल्याने अधिकाधिक वाढत जाईल, केवळ याचाच ते विचार करत असतो. बरोबर ना. तो सोचता है कौन से बैंक में डालू इस पैसे को, कौन सा म्यूचुअल फंड में डालू, एफडी में डालू, क्या करूं मैं क्या करूं. हरे कृष्ण. एवढी एन्झायटी कशाला, टाकून टाका ना, कुठल्या बँका टाका, होऊन जाईल. नहीं. आणि असं नाही की चलो इस लिमिट तक हो गया, नहीं, फिर उसका मल्टीप्लाई, फिर उसका मल्टीप्लाई 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 मल्टीप्लाई. हा बिचारा एवढं मल्टीप्लाय करत बसेल तर मग हातामध्ये बिडब्या कधी पकडणार आहे, मंदिरामध्ये कधी येणार आहे, सत्संगमध्ये कधी येणार आहे, राईट. म्हणून कोविड वायकोळे पूर्वी रिटायर झाले. हरे कृष्ण. ते म्हटले बस झालं, आता आपल्या हातामध्ये आता भगवद्गीता यायला पाहिजे, राईट. तर प्रभुपाद लिहितात, यास्तव तो कोणतेही पाप करण्यास संकोच करीत नाही.
आणि अवैध तृप्ती करता तो काळा बाजारी करतो. म्हणून ते एक जुनं गाणं तुम्ही ऐकलंय? जुनं गाणं ऐकलंय का? एक जुने पिक्चरचं जुनं गाणं आहे, हरे कृष्ण. जाऊ दे, नंतर तुम्हाला ऐकवतो. तुम्हाला समजलं असेल ते कुठलं गाणं आहे. राईट. आपल्याकडे असलेला जमीन जुमला, किती सुंदर शब्द आहे ना, जमीन जुमला. कोड मराठी शब्द. हा, तुम्ही आजकाल एवढे मॉडर्न झालात की मॉडर्न मराठी बोलता. तुम्ही जुनी मराठी बोलतच नाही. संत तुकाराम महाराजांच्या वेळेला प्राकृत मराठी होती, ओरिजिनल एकदम. त्यानंतर आली मॉडर्न मराठी. तुम्ही आता एकदम पोस्ट मॉडर्न मराठी बोलता. जमीन जुमला, कुटुंब, घर आणि धन साठा इत्यादी गोष्टींनी तो मोहित झालेला असतो आणि या गोष्टीमध्ये अधिकाधिक वृद्धी कशी होईल याची तो योजना आखतो. त्याला आपल्या सामर्थ्यावर विश्वास असतो आणि जे काही त्याला प्राप्त होते ते त्याच्या पुण्यकर्माचे फळ आहे हे त्याला माहित नसते. ऍक्च्युली नाही, आपण मागच्या जन्मामध्ये जे केलं त्याचं आपल्याला फळ भेटत आहे. असं नाही की आता तुम्ही काय करता त्याचं तुम्हाला भेटते. नाही, मागे जे केलं त्याचा हिशोब भेटतो तुम्हाला आता, आणि आता तुम्ही जे कराल त्याचा हिशोब पुढच्या जन्मात भेटेल. त्याला अशा गोष्टींचा संचय करण्याची संधी दिली जाते, परंतु त्याला पूर्वकर्माची मुळीच जाणीव नसते. त्याला वाटते की केवळ स्वकष्टामुळेच आपल्याला धनप्राप्ती होत आहे. आसुरी मनुष्यांच्या कर्माच्या नियमावर विश्वास नसून स्वकर्तृत्वावर विश्वास असतो. कर्माच्या नियमाप्रमाणे मनुष्याच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे तो उच्च कुळात जन्म घेतो, श्रीमंत होतो, सुशिक्षित होतो अथवा सौंदर्यवान होतो. आसुरी लोकांना वाटते की या सर्व गोष्टी योगायोगाने आणि स्वसामर्थ्यामुळे प्राप्त होतात. विविध प्रकारचे लोक, सौंदर्य आणि शिक्षणाच्या विविधतेमागेही काहीतरी व्यवस्था असते याची जाणीवच त्यांना होत नाही. जो मनुष्य अशा आसुरी लोकांशी स्पर्धा करतो तो त्यांचा शत्रू होतो. असे अनेक आसुरी लोक आहेत आणि ते सर्व एकमेकांचे शत्रू आहेत. मग आता काय, पूर्ण जगभर शत्रू आहेत? नाही, आज पूर्ण जगभर शत्रू आहेत. तुमचा शेजारी आपला शत्रू आहे, आपण त्याचे शत्रू आहोत. अपना बिल्डिंग दूसरे बिल्डिंग वाले शत्रु है, ये हमारे सोसाइटी में इंटरफेयर नहीं करने का, इधर नहीं आने का, तुम्हारा उधर का गेंद हमारे सोसाइटी में कैसे आ गया, खेलने का मैदान है क्या ये, राइट. मग एक एरिया दुसरा एरिया असं करत करत गाव शहर देश सगळे दुश्मनच झाले एकमेकांचे, राईट. मग प्रबोधन ते इलॅबोरेट केले पुढे. नंतर समाजात आणि शेवटी राष्ट्रात अधिकाधिक वाढत जाते. व्यक्ती व्यक्तीमधील कुटुंब कुटुंबात समाज समाजात. म्हणून जगभर सर्वत्र सतत कलह युद्ध आणि शत्रुत्व असते आणि हे आपण डे अँड डे आउट एक्सपिरियन्स करत असतो. पूर्ण जगभर केवळ काय आहे, शत्रू आहेत, कोणी कोणावरती प्रेम करत नाहीये, राईट. आणि हा सगळ्याचा परिणाम काय आहे, अनेक चित्त विभ्रांत, टेंशन है वो. कब कौन किसके ऊपर अटैक कर देगा, कौन बॉम्ब डालेगा, कौन क्या करेगा, कब मुझे मेरा बॉस नौकरी से निकाल देगा, या फिर टेन्शन आहे ना आयुष्यामध्ये सगळ्यांना या प्रकारचं का. आणि ह्याला स्पेशल शब्द वापरलेला आहे मोहजाला, राईट. मोहजाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मोहजाल मोहजाल, माया, जादू, राईट. त्याला तर नेहमी हे उदाहरण तुम्हाला सुटेवर पडतं ते माशाचं. शंकराचार्यांचं ऍक्च्युली हे आहे, एक शंकराचार्यांचं कोटेशन आहे, तुम्ही ते ऐकलं असेल बऱ्याचदा, सुंदर कोटेशन आहे. ते म्हणतात, बालावस्था क्रीडासक्ता, तरुणावस्था तरुणी रक्तम, वृद्धावस्था चिंतामग्नम, परम ब्रह्म कोपीन रक्तम. बालावस्था क्रीडासक्त म्हणजे काय, लहान मुलं कशामध्ये आसक्त असतात, खेळामध्ये, राईट. तरुणावस्था तरुणी सक्तम, जे यंग झालेले आहेत, तरुण झालेले आहेत, ते अपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करण्यामध्ये आसक्त झालेले असतात. आणि जे वृद्ध झालेले आहेत ते कसे असतात बिचारे, चिंतामग्न. पण ऍक्च्युली या सगळ्या तिन्ही अवस्था चिंताच आहेत, राईट. आता वृद्ध लोक जर घरामध्ये असतील आणि त्यांना जर ट्रेनिंग नसेल की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय करावं, तर घरामध्ये सर्वात दुःखी लोक हे असतात ऍक्च्युअली बघायला गेलं तर. कारण घरातील लोक तुमचं ऐकत नाहीत, जे म्हातारे झालेले आहेत ते, बरोबर आहे ना. हरे कृष्ण. तरुण लोक घरातले ऐकत नाही म्हाताऱ्यांचं. हो तुम्ही सांगू नका आम्हाला माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं, तुम्ही गप राहा तिकडे कोपऱ्यात बसा. अशा आम्ही बघितलेत ऍक्च्युअली लोकांना घरामध्ये, राईट. आता ही गोष्ट झाली घरांच्या लोकांची. आणि ह्या बिचाऱ्यांचे शरीर आता काय झालेलं आहे, जर्जर झालेलं आहे.
काय बघायचं तर चष्मा कुठे आहे, चष्मा कुठे दिसत नाही, जरा चष्मा कुठे आहे, काय खायचं तर दातच नाहीयेत, आणि पोट तर जुनं झालेलं आहे, नळ्या वगैरे पोटाच्या सगळ्या काय झालेल्या आहेत, गंजलेले आहेत. काही खाल्लं तरी काय होणार आहे, पचत नाही. मग आता काय करणार, दिसत नाही, ऐकायला येत नाही, खाता येत नाही, आणि घरातील लोक पण ऐकत नाही, मग असं बोंबलत. मग ह्या लोकांना जर ट्रेनिंग नसेल भगवत नाम स्मरण करायची, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, किंवा भगवत सेवा करायची, अर्च वगैरेची सेवा करायची. सर्वात त्रस्त आणि दुखी लोक असतात त्या घरामध्ये, राईट. पण इव्हन आता बघा सगळे दुखी आहेत, पण हे दे आर मोर मिजरेबल. आणि म्हणून ते म्हणतात पर ब्रह्म को पीने रक्तम, लेकिन किसी को भी भगवान के पास जाने के लिए टाइम नहीं है, भगवान से कोई आसक्त नहीं है. आणि ह्याला ऍक्च्युअली रिव्हर्स करून चैतन्य रिव्हर्स करतात ऍक्च्युअली. ते म्हणतात कलयुग में लेकिन रिव्हर्स हो गया है. ते म्हणतात कैसे रिव्हर्स हो गया है, ऍक्च्युअली बालावस्था क्रीडासक्त ना, लहानपणी मुलं कशामध्ये आसक्त असतात, खेळामध्ये. पण आता कसं झालेलं आहे, बालावस्था चिंतामग्न. अहो लहान लहान मुलांना टेन्शन जाम आहे. जेवढं त्यांचा आकार त्याच्या आकाराच्या डबल साईजची शाळेची बॅग असते. आहे तुमच्या घरामध्ये मुलांची बॅग शाळेची डबल? हरे कृष्ण, बापरे. आमच्या वेळेला पण होती, पण एवढी नव्हती. आमच्या वेळेला ते हे यायची ऍक्च्युअली, ती पिवळी कापडी बॅग यायची, माहिती का तुम्हाला? कापडी दप्तर, असं दप्तर, त्याला प्रॉपर आम्ही म्हणायचो दप्तर. आणि ते असे लागायचे क्लिपने, असे एकदम मस्त. एवढी जड नसायची ना आपल्या वेळेला. म्हणजे आमच्यापेक्षा तुमचा काळ तर पुराणा जुना आहे, तुमच्या वेळेला तेवढं नसणारच आहे. तुमच्या वेळेला काय 2 वह्या आणि हातामध्ये 1 पेन असा, राईट. पण त्यानंतर आता कसं झालेलं आहे की आजकाल मुलांच्या बॅगा म्हणजे केवढ्या असतात, बापरे. आणि किती प्रेशर आहे. जर त्याला एखाद्या प्रीमियर, तथाकथित प्रीमियर ऍक्च्युअली जर इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते मुलांना चक्क. आमच्या इथे काही एवढे आहेत, आता त्यांची झाली, मुलं शाळेत गेली. पण ते 2-3 वर्षापूर्वी मला एकसारखं हे करायचे मेसेज, प्रभुजी प्रार्थना करो, क्या हुआ, कल हमारे छोटे का एंट्रन्स एग्जाम है. म्हटलं छोटे का एंट्रन्स एग्जाम? बोले मेडिकल का है क्या? नहीं वो हमारा 5 साल का. म्हटलं 5 साल में मेडिकल चालू होतं आजकाल, कारण मला माहित नव्हतं असं होतं म्हणून. म्हटलं स्कूल में ऍडमिशन लेने के लिए एंट्रन्स एग्जाम है. आणि मग शाळेमध्ये एवढी कॉम्पिटिशन, प्रेशर. शाळा वेगळी आणि ट्युशन वेगळं असतं ऍक्च्युअली मुलांचं आजकाल. शाळेमध्ये 5 तास 6 तास, ट्युशन मध्ये अजून 4 तास 5 तास. मग मी म्हणतो शाळा कशाला जायची गरज आहे, राईट. ऍक्च्युअली मी ट्युशन घ्यायचो ऍक्च्युअली, स्वतः मला माहिती आहे. तर लहान मुलं बिचारी एवढे टेन्शन मध्ये असतात, 4-4, 5-5 वर्षाची, एवढ्या अँझायटी लहानपणापासून, स्ट्रेस. म्हणून म्हटले बालावस्था ऍक्च्युअली क्रीडा वेड़ा कुछ नहीं, उनको खेलने वेले कुछ मिलता नहीं है, चिंता मग्न हो गए. आणि जे थोडी मुलं मोठी होतात, अजून बालकच असतात, 8, 9, 10 वर्ष, दे बिकम तरुणी रक्तम बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि सो मेनी थिंग्स. म्हणजे मुलांना ते म्हणतात ना अर्ली प्युबर्टी, जेवढं प्रौढपणा अगोदर नाही यायला पाहिजे तो आता येऊन जातो. सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालेला आहे, ऑब्सेन सीन्स किंवा असंच संघ, यामुळे मुलं ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या ना त्या वयामध्येच हे लोक प्रौढ बनून जातात, राईट. बाला अवस्था तरुणी रक्तम. आणि तरुण लोक काय करतात मग, क्रीडासक्तम. तुम्ही बघितलं असेल इतने सारे यूथ जो अभी मतलब ते लोक मग दिवसभर, जे लोक ऍटलिस्ट जे लोकांना आता म्हणजे काही जॉब नाही लागला, काय बिचारे काय करतात दिवसभर, फुटबॉल खेळते रहो, क्रिकेट खेळते रहो. चक्का आम्ही बघितलेत, दिन भर खेळते रहो, 8-8, 9-9 घंटा, और घर में आके चिल्लम चिल्ली करो, गाली करो, राईट. आणि वृद्ध लोक, त्यांचं कसं वर्णन आहे, वृद्ध अवस्था क्रीडासक्तम. आणि म्हातारे लोक खेळत असतात. जनरली लहान मुलांनी खेळायचं असतं, पण म्हातारे लोक खेळत असतात. आणि ह्यावनी विकट अवस्था वृद्ध अवस्था तरुणी रक्तम. म्हातारी लोक, हे काय वय आहे आता, राईट. म्हणून प्रभुपादांच्या लेक्चरमध्ये प्रभुपाद म्हणतात, ते कसं असतं की कॅपॅसिटी असते भौतिक भोग घेण्याची सुद्धा, ती जेव्हा संपून जाते तर हे लोक ऍक्च्युअली चक्क हे असतं ना माकड, त्याचे ग्लँड्स काढून मनुष्याला लावतात, जेणेकरून ह्यांना म्हणजे ते ग्रंथी, त्याला ते म्हणतात की एक बंदर को इंद्रिय देने के लिए दूसरे बंदर को मार दिया जाता है, राइट. दोनों बंदर ही है ना, इंसान भी बंदर ही बन गया और वो भी बंदर ही है. तो प्रॉब्लम लेक्चर है एक्चुअली.
ऍटलीस्ट वेस्टर्न वर्ल्ड मध्ये. सो दे इम्पोर्ट सेक्स ग्लँड्स फ्रॉम मंकी अँड इम्प्लांट इन द ह्युमन्स, जे म्हातारे झालेले आहेत. हे काय वय आहे का राईट भोग घेण्याचं, आणि त्याला अंत नाहीये काही कधी. सो दिस इज द सिच्युएशन म्हणून प्रभुपाद येथे लिहित आहेत. प्रत्येक आसुरी मनुष्याला वाटतं की आपण इतरांच्या त्यागावर जाऊ शकतो. सामान्यतः आसुरी मनुष्याला आपण स्वतःच परमेश्वर असल्याचे वाटते, आणि आसुरी प्रचारक आपल्या अनुयायांना सांगतो की तुम्ही परमेश्वराचा इतरत्र का शोध करीत आहात, तुम्ही स्वतःच परमेश्वर आहात. आज म्हणतात ना बरेच लोक असे, तूच देव आहेस, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, परमेश्वरावर विश्वास ठेवू नका, परमेश्वराचा धिक्कार करा, परमेश्वर मृत झालाय आणि तो तुम्हाला बरोबर शेवटला भेटतो. मग तो म्हणतो अच्छा मैं मृत हो गया आजा बेटा अभी, मृत्यू सर्व हरश्च हम, राईट. अशा प्रकारचं सुंदर वर्णन तुम्ही वाचा, ते वर्णन भरपूर दिलेले आहे प्रभुपादांनी, राईट. आणि मध्ये लोक स्वर्गात जायचा प्रयत्न करतात. तात्पर्याच्या 2-3 शेवटच्या लाईनीमध्ये प्रभुपाद लिहितात. त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये असेच आसुरी लोक यांत्रिक व्यवस्थेद्वारे उच्चतर ग्रहावर जाण्यासाठी खडतर प्रयत्न करीत आहेत. ही सारी मोहाची उदाहरणे आहेत. परिणामतः त्यांच्या नकळत ते नरकाच्या दिशेने धावत आहेत. या श्लोकातील मोहजाला शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे जाळ्यात अडकलेला मासा बाहेर येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे अशा आसुरी लोकांसाठी बाहेर पडण्याचा मार्गच नाहीये. कधी मासे पकडलेत तुम्ही? नाही पकडले, मी पकडलेत ऍक्च्युली, मला माहिती आहे. चक्क जाळ्यामध्ये पकडलेत आम्ही, तर त्याचे पाप आम्हाला लागलेले आहेत, पण त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. ते असं जाळं फेकतात आणि जाळ्यामध्ये एकदा पकड, बिचारा अडकला तर, कारण नेटवर्क असतं पूर्ण, जाळं 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 जाळं, जरी एका ह्याच्यातनं सुटलं तरी पुढे जाळच आहे, तिथनं सुटलं पुढे जाळच आहे. तर अशा प्रकारे आपलं आयुष्य असं आहे की एक ह्याच्यानं सुटलं दुसरं पुढे जाळं आहे. असं मला कधी कधी इस्कॉन मध्ये आलं वाटतं. क्लास खत्म हो गया तो दूसरा सेवा चालू हो गया, दूसरा खत्म हो गया किचन चालू हो गया, किचन खत्म हो गया यात्रा का कुछ चालू हो गया. अच्छा आपल्याला यात्रा काढायची आहे, आपली यात्रा जगन्नाथपुरी, जानेवारी मध्ये त्याची प्रोसेसिंग स्टार्ट करायची आहे, किंवा आता पण स्टार्ट करू शकतो. ऍक्च्युली आतापासून तयारी करू शकतो. अरे क्लास झाल्यावरती ग्रुपला ऍक्टिव्हेट करतो. आता आपला ग्रुप बनवला होता ना आपण, आता किती ऍक्च्युली टाइम झालेला आहे. आता ऍक्च्युली करायला पाहिजे, म्हणजे क्लासचा टाइम झाला नाही, याचा यात्रेचा टाइम झालाय. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 7-8 महिन्यापूर्वी करावं लागतं. हरे कृष्ण, जगन्नाथपुरी, राईट. जाळ्यातनं बाहेर पडण्याकरता तिकडे जायचं. एक मोठी आपली महायात्रा 4 वर्षाची, एवढी वर्ष आपण केली नाही, एकच मोठी यात्रा होईल, महायात्रा. सो अशा प्रकारे हे लोक या जगामध्ये अडकलेले असतात जाळ्यामध्ये, राईट. आणि म्हणून अशा लोकांना कंट्रोल करताना आपल्याला चॅप्टर पूर्ण करायचा. 2-3 जास्त नाही, 4-5 श्लोक राहिले ते आपण पूर्ण करूया. आता किती 8-15 झाले आहे आपल्याकडे वेळ. त्यानंतर पुढे म्हणतात ते 17व्या श्लोकामध्ये वाचा, कल्पतरू राधिका माताजी वाचा, श्लोक नंबर 17. कृष्णा दंडप्रणाम प्रभूजी. आत्मसंभाविता स्तब्ध धनमान मद अन्विता यज्ञन्ते नाम यज्ञ ते दंभेन अद्विपूर्वकम. त्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मधांध झालेले असुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाम मात्र यज्ञ करतात. हरे कृष्ण. ऍक्च्युली देवाचं नाव हे आपल्या जीवनामध्ये उतरावं म्हणून नाम केलं जातं, राईट. पण हे लोक काय करतात, जस्ट नावापुरता यज्ञ करतात. नावापुरता नाम यज्ञ करतात लोकांना दाखवण्याकरता, राईट. सो यज्ञ केल्याने आपली श्रद्धा देवामध्ये वाढली पाहिजे. त्याला म्हणतात फेथ लिफ्ट. बट पीपल डू इट फॉर फेस लिफ्ट, कि मेरा चेहरा लोगों को मालूम पड़ना चाहिए, मैंने यज्ञ किया, मैंने दान दिया, मैंने चैरिटी दिया, राईट. तर प्रभुपाद त्यांना लिहितात, शास्त्र प्रमाण इत्यादी न जुमानता स्वतःला सरळ सरळ मानून आसुरी लोक कधी कधी तथाकथित धार्मिक यज्ञ अथवा याज्ञिक अनुष्ठाने करतात, आणि कोणत्याही प्रमाणावर त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते अतिशय उद्धट असतात. धन आणि खोटी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे ते मोहित होतात व शास्त्रांचा धिक्कार करू लागतात, राईट. आणि मग ते लोक आपापले देवता बनवतात, आपापले गुरु बनवतात, आपापले प्रक्रिया बनवतात. तो तुम मांस खाओ चलेगा लेकिन तुम भक्त बनोगे. इव्हन आता दुपारी वाचत होतो, जेव्हा प्रभुपाद अमेरिकेला गेले तेव्हा प्रभुपाद एक अशी पर्सनॅलिटी त्याच्यानी कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केला नाही. त्याच्यासोबत असणारे डॉक्टर मिश्रा आणि अजून काही 2-3 होते, निखिलानंद स्वामी कोणतरी एक मायावादी होता अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्क मध्ये. तो प्रभुपादाने म्हटलं की प्रभुपाद आपको अगर इधर टिकना है न्यूयॉर्क में, अमेरिका में, तो आपको ऐसा धोती कुर्ता छोड़ना पड़ेगा.
आप शर्ट पैंट पहनो, नेहरू जैकेट पहनो और आपको मांस भी खाना पड़ेगा अगर इधर टिकना है तो. प्रभुपाद म्हटले नेवर. आणि प्रभुपादाने ऍक्च्युली किंचितही कॉम्प्रोमाइज करणं आहे. धोती कुर्ता म्हणजे धोती कुर्ता, शेवन हेड म्हणजे शेवन हेड, आणि जी आपली मेथड आहे चॅन्टिंग म्हणजे चॅन्टिंग. आणि मग तुम्ही बघता आज परिणाम काय आहे. तर प्रभुपादांच्या अगोदर बरेच मायावादी अमेरिकेला गेले, पण कुठलाही मायावादी काहीच करू शकला नाही. पण प्रभुपाद आपल्या शुद्ध भक्तिभावाने त्यांनी जे करून दाखवलं, राईट, त्याला म्हणजे अजून 10,000 वर्ष चालत राहणार आहे ते, आणि अनलिमिटेडली. राईट. तर ते असे लोक असतात इथे जे दिखावा करतात, भेसळ करतात आणि बऱ्याच गोष्टींना अशास्त्र विधीने तयार करतात. राईट. त्यानंतर मग पुढे भगवंत म्हणतात अशा 18व्या श्लोकामध्ये, वाचा गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रितः मामात्मा परदेहेषु प्रद्विषन्तो विसूयकः. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे लोक, ह्याला पर्टिक्युलर हे वापरलेलं आहे, ते असा विचार करतात की या जगामध्ये सर्व काही ज्या गोष्टी आहेत किंवा शक्ती आहे माझी किंवा या सगळ्यांचा स्रोत कोण आहे, ईश्वर नाहीये. राईट. आणि त्या भावना नसल्यामुळे म्हणून प्रबल आसुरी मनुष्य भगवंताच्या श्रेष्ठतेला विरोध करतो, त्यांचा शास्त्रावर विश्वास नसतो. आसुरी मनुष्य भगवंत आणि शास्त्रांचा सदैव द्वेष करतो. त्याला प्राप्त झालेल्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे, त्याच्याकडे असणाऱ्या धनसंचयामुळे आणि बळामुळे तो असे करण्यास प्रवृत्त होतो. त्याला माहित नसते की वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे. त्याला हे माहित नसल्याने वस्तुतः तो स्वतःचाच आणि त्याचबरोबर इतरांचाही द्वेष करीत असतो. स्वतःच्या शरीराची हिंसा करतो, दुसऱ्यांची पण हिंसा करतो. लाईक दॅट. आणि लास्टच्या 2-3 लाईनमध्ये दिलेलं आहे, तो वाटेल तसे वागतो आणि त्याला वाटतं की आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आड येणारा कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूला 100 वेळावर नष्ट करण्याच्या योजनेत वागतो. राईट. हे पूर्ण डिस्क्रिप्शन आजच्या जगाचं आहे. ही स्थिती आज आहे. राईट. इव्हन आपण पण असेच होतो ना इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी. आता पण केवढे बदलले नाही, म्हणजे प्रयत्न चालू आहे. राईट. कैसा भी रहो, कुछ भी करो, सिर्फ गणपति आते तो एक नारियल फोड़ो, दिवाली आते तो लक्ष्मी का पूजा करो, क्यों, धन चाहिए. और फिर डिसेंबर आता तो क्रिसमस में उसकी पार्टी में भी जाओ. राईट. अशा प्रकारे आपण कुठल्याही मार्गाने म्हणजे आपापल्या मनाने सगळे मार्ग काढलेले आहेत. मग आता अशा लोकांना भगवंत म्हणतात 19व्या श्लोकामध्ये, तो भगवान का भी गुस्सा यहाँ पे प्रकट होगा. भगवान म्हणतात मुझे बहुत गुस्सा आ रहा है अभी तुम लोगों के ऊपर. राइट. मैं क्या करूंगा ऐसे लोगों को. वाचा काय करणार ते, संगीता माताजी वाचा. भगवंत काय करतील अशा लोकांना 19व्या श्लोकात वाचा. संगीता बोरसे माताजी वाचा. हरे कृष्ण. तानहं विशदपुरा संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमान् पशु पानासुरीष्वेव योनिषु. जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनी टाकीत असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत काय म्हणतात, मी अशा लोकांना काय करतो, चिरकाळासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनी टाकतो. हरे कृष्ण. हे खतरनाक. चिरकाळासाठी म्हणजे नेहमी. मग आता आपले आचार्य जेव्हा या श्लोकाला अनालाइज करतात तेव्हा म्हणतात की भगवान को गुस्सा आ रहा है क्या, छोडूंगा नहीं तुझे अभी मैं. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वेंडाटा. तो भगवान का बदला घ्यायला आलत की तू मेरी बात नहीं सुनेगा, मेरी पूजा नहीं करेगा, तेरे को अभी खत्म कर देता हूं मैं. आपले भगवंत असे नव्हेत ऍक्च्युली. तर इथे भगवंतांचा असा भाव का आलेला आहे. राईट. ऍक्च्युली प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये म्हणतील आणि
आपले आचार्य सुद्धा म्हणतात बऱ्याच ठिकाणी, जसं ख्रिश्चनिटीमध्ये म्हटलं जातं, याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये ते म्हणतात की अगर आप भगवान जीसस को नहीं मानते तो आप सनातन काल के लिए नरक में जाओगे. असं नसतं. भगवंत असं म्हणत नाहीत ऍक्च्युली इथे ना. आता लक्षात ठेवा, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी कधी घरामध्ये मुलांवर जेव्हा रागावता, किंवा ऍटलीस्ट मी आमच्या घरात बघितलेलं आहे, जेव्हा माझ्यावरती कधी आई वडील रागवायचे, बाबा स्पेशली, तर समजा तुम्ही घरी कोणाला तो रागवला आणि तुम्ही म्हटलात, से फॉर एग्जाम्पल है ना, अगर तुमने ऐसा किया तो तुमको वापस घर में कभी नहीं लेंगे हम. मग आता ह्या दोन वाक्यांमध्ये जर तू असं केलंस तुला घरामध्ये कधीच घेणार नाही. जोर कशावरती असला पाहिजे? घरामध्ये कधीच घेणार नाही याच्यावरती नसला पाहिजे जोर. असं करू नको त्याच्यावरती जोर आहे. बरोबर आहे. तसं भगवंत इथे जेव्हा म्हणतात ना, ये हम सब बच्चे है ना, पिताजी कभी गुस्सा हो जाते हैं तो भगवान भी, उनका गुस्सा भी दिव्य होता है, ट्रांसेंडेंटल, कि ऐसे क्रूर नराधम को मैं वापस कभी मेरे धाम में लेके नहीं जाऊंगा, उसको आसुरी योनि में डाल दूंगा. राइट. म्हणण्याचा आशय असा आहे की आप सुधर जाओ, अच्छे हो जाओ. राइट. जोर याच्यावरती नाही. म्हणून ना शब्दांचा अनुवाद करताना भावानुवाद माहीत पडणे फार महत्वाचं. भावानुवाद म्हणजे काय? आता या ठिकाणी ह्याला ऍक्च्युली शब्द कसा वापरलाय ना, इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये जरा सटिक ट्रान्सलेशन आहे, कारण प्रभुपादांनी डायरेक्ट इंग्लिशमध्ये गेलं ना पहिले. क्रूरान हा शब्द आहे ना, क्रूरान, ऍक्च्युली मराठी ट्रान्सलेशनने डायरेक्ट क्रूर सांगितलंय. पण इंग्लिशमध्ये काय माहितीये का तुम्हाला? इंग्लिशमध्ये शब्द आहे मिस्चिवस. मिस्चिवस म्हणजे खोड्याळ, खोड्याळ. जेव्हा प्रभुपाद जेव्हा अनुवाद करतात तेव्हा प्रभुपाद वर्ड टू वर्ड मध्ये ते म्हणतात अशा खोड्याळ मुलांना मी म्हणतो. मग आता खोड्याळ आणि क्रूर याच्यामध्ये फार मोठा अंतर झाला ना. ऍक्च्युली भगवंताच्या मनामध्ये द्वेष नाहीये. म्हणतात ते कसं आहे की लहान मुलासारखे राहू नका, आता तुम्ही मोठे व्हा, थोडं मोठे व्हा. राईट. किती दिवस तुम्ही असे राहणार लहान मुलासारखे? मोठे व्हा. म्हणून हा त्यांचा एक इनडायरेक्ट राग प्रकट केलेला भगवंतांनी. असं नाही की कोणीही सनातन काळ करताना नरकामध्ये जाईल. राईट. भगवंत गीतेमध्ये होता म्हणतात की अगर आप मेरे पास आहे, 2-3 श्लोक तुम्हाला माहिती असेल की ते मधले एक श्लोक 9व्या अध्यायामध्ये येतो. राईट. अपिचेतस दुराचारो भजन्ते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि स. किंवा हा एक श्लोक आहे आपला, स्त्रिया शूद्रा वैश्या तथा तेपी यांती पराम गती. तर कोणीही व्यक्ती त्याचा उद्धार नक्की होईल. असं नाहीये की आपण सनातन काळाकरता नरकामध्ये जाऊ. हा भगवंतांचा एक भाव आहे, त्यांना आपल्याविषयी उत्कंठ आहे की तुम्ही हे सगळं सोडून माझ्याकडे या. म्हणून थोडासा एक हेवी राग वापरलेला आहे. अदरवाईज असं नाही की सनातन काळाकरता आपल्याला नरकात फेकलं जाईल, असं नाही. राईट. तर प्रभुपाद लिहितात या तात्पर्याच्या 2-3 याच्यामध्ये तुम्ही बघितलं मधुमध्ये लिहितात, कुठे गेले, या सर्व योनींची निर्मिती आकस्मिकपणे होत नसून दैवी शक्तीच्या योजनेनुसार होत असते. कुठली? अनेक योजना आपल्या कर्मानुसार. परंतु असुरांच्या बाबतीत तर त्यांना चिरकाळासाठी असुरांच्या योनीमध्ये ठेवले जाते आणि अशा प्रकारे ते द्वेषी आणि नराधमच राहतात. अशा आसुरी योनीतील लोक हे सदैव कामुक, सदैव हिंसक, द्वेषी आणि अपवित्रच असतात. अरण्यातील अनेक प्रकारच्या शिकाऱ्यांना आसुरी योनीतील म्हणण्यात येते. राईट. अशा प्रकारे हा एक गीतेचा हाच एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये भगवंत आपला राग प्रकट करतात. पूर्ण गीतेमध्ये हा एकच सेक्शन आहे, एकच श्लोक आहे ज्याच्यामध्ये राग आहे. राईट. पण त्याचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे आचार्यांच्या तात्पर्यानुसार. त्यानंतर पुढे भगवंत म्हणतात 20व्या श्लोकामध्ये, वाचा, कोण वाचेल? कोविड वैगळे प्रभू वाचता तुम्ही? श्लोक नंबर 20. हो वाचा. हरे कृष्णा. आसुरी योनिमा पन्ना मूढा जन्मानी जन्मनी माम प्राप्तेव कौंतेय ततो यांत्यधमा कटिं. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. पुन्हा आता हा श्लोक जर तुम्हाला वाटेल की अरे बापरे, मतलब कोई होप ही नहीं हमारे लिए आणि हे आपलं वर्णन आहे. मग प्रभुपाद तात्पर्य लिहितात, भगवंत परम कृपाळू आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत असुरांच्या बाबतीत कधीच कृपाळू नसतात. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आसुरी लोकांना जन्मजन्मी आसुरी योनीमध्ये ठेवले जाते
आणि भगवंतांची कृपा प्राप्त न केल्यामुळे त्यांचे निरंतर अधपतन होत असते. अशा अधपतनामुळे शेवटी कुत्रा, मांजर, डुकर इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होतात. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की असुरांना जीवनातील कोणत्याही दशेत भगवत कृपा प्राप्त होण्याची संधीच नसते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हा एक प्रकार आहे. पण प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांनी बघितलं का, हे सगळे आसुरी लोक आहेत, हे सगळे राक्षस आहेत. नाही, म्हणून बऱ्याचदा प्रभुपादांचा इतर ठिकाणी तात्पर्य आहे की भगवान के भक्त भगवान से भी ज्यादा कृपालू होते. म्हणून भक्तांना आपण नेहमी जर पकडून ठेवलं, इव्हन चैतन्य लीलेमध्ये तुम्ही बघितलं असाल, काय त्याचं नाव होतं, कालकृष्णदास, राईट, कालकृष्णदास. जेव्हा तो भट्टारी यांच्याकडे आकर्षित होतो आणि तिकडे निघून जातो, तेव्हा महाप्रभू येऊन म्हणतात, आपल्या टूरवर रिटर्न आल्यावरती साऊथ इंडिया, म्हणतात की ले लो इसको, नहीं चाहिए मुझे ये, आज से इसको मेरे इसमें से निकाल दिया जाता है. मग त्याला कोण पकडतात, नित्यानंद प्रभू पकडतात, इधर आहे जरा, तेरे लिए सेवा है, क्या है, सची माता को जाके संदेश देने का महाप्रभू क्या कर रहे हर साल यहाँ से. मग नित्यानंद प्रभू सेवा लावतात, कारण भक्त आहेत ते. महाप्रभू रिजेक्ट करतील, ते फार कठोर असतील, पण भक्त काय करतात, कृपाळू असतात. म्हणून भक्तांची संगत कधी सोडू नये आपण. कधी कधी जर भगवंतावरती कमी प्रेम असेल तरी चालेल, पण भक्तांवर जास्त प्रेम होईल, आवश्यक आहे. कारण का, भक्तांवर प्रेम करत असाल तर ईश्वरावरती प्रेम ऑटोमॅटिक येईल नंतर तुम्हाला. पण फक्त भगवंतावरती प्रेम असेल आणि भक्तांवरती प्रेम नसेल तर त्याचे भगवंतावरती जे प्रेम आहे ते पण निघून जाऊ शकतं उद्या, राईट. म्हणून प्रोसेस आपली उलटी आहे टोटल. प्रोसेस अशी नाही, अशी आहे, रिव्हर्स. लोक म्हणतात हमारा भगवान के ऊपर बहुत प्रेम है, बहुत प्रेम है, भक्तों को हमें कुछ, भक्तों के हमें कुछ नहीं, वो सब ये भक्त ऐसा है वैसा है, बेकार है, मेरे गोपीनाथ बहुत अच्छे हैं, ऐसा नहीं है, बहुत प्रॉब्लमेटिक है ये. भक्तों से प्रेम करोगे तो भगवान से प्रेम ऑटोमेटिक हो जाएगा, लेकिन सिर्फ भगवान से प्रेम करोगे, भक्तों से नहीं करोगे तो भगवान से प्रेम भी निकल जाएगा, राइट. सो तो ऑफकोर्स प्रभुपाद अशा प्रकारे याला एलॉबरेट करतात. आणि ऑफकोर्स प्रभुपादांनी त्याला पुढे अजून एलॉबरेट केलेलेच आहे की अशा असुरांचा जेव्हा वध होतो ना, जसं हिरण्यकशिपू, रावण, दंतवक्र, यांना डायरेक्ट ब्रह्मज्योती प्राप्त होते, हो, ब्रह्म मुक्ती प्राप्त होते. जी मुक्ती प्राप्त करण्याकरता अनेक अनेक अष्टांग योगी आणि ज्ञानयोगी अनेक अनेक जन्म प्रयत्न करतात, ती मुक्ती यांना सहजगत्या प्राप्त होते. म्हणजे बघा, भगवंत कृपाशिवाय आहेत की नाही. असं नाही की भगवंतांची कृपा संपलेली आहे, जास्त कृपा यांना भेटते उलटी भगवंतांची, राईट. तर म्हणून तात्पर्याच्या शेवटच्या 2 लाईनमध्ये प्रभुपाद लिहितात, या असुरांचा केवळ वध करण्यासाठी भगवंतांनी विविध अवतार धारण केले आहेत. मग आता तुम्ही जर एवढा राग करता, मग कशाला अवतार धारण करता, राईट. तुम्हाला एवढा जर राग असेल यांच्यावरती, मैं इन्हें आसुरी योनि में डाल दूंगा, जन्म जन्म में इनका उद्धार नहीं होगा, तो फिर क्यों वापस अवतार लेते हो इनका उद्धार करने के लिए. इतना करुणा और कृपा क्यों है, क्योंकि दिखाना पड़ेगा ना, अपने बच्चे है ना, त्याग नहीं सकते उनको, येतात परत. म्हणून भगवंतांकडून मारले जाण्याचे भाग्य ज्यांना लाभते त्यांच्यावर भगवंतांची कृपाच होते. बघा मग डाकू, गुंडा, चोर, सबका उद्धार होगा, बट हम क्यों उसके लिए इतना, म्हणजे आपण चांगलं म्हणून भगवंताकडे गेलो तर आपण चांगले डेस्टिनेशन प्राप्त करून भगवंताची चांगली सेवा करू शकतो. जर आपल्याला असुरच म्हणून उद्धार करून घ्यायचा असेल तर ते काही कमी नाहीये, करतात भगवंताचा उद्धार, पण आपण तसं करू नये, राईट. पॉझिटिव्ह वेने जावं. मग आता याला कन्क्लुजन स्टार्ट होईल शेवटच्या 3-4 श्लोकांमध्ये. बोला माताजी, बोला. प्रभूजी, आता तुम्ही म्हणताय की ह्या म्हणजे ह्या योनीमध्ये ज्यावेळेस असुर जातात त्यांचं अधिक पतन होत असतं, मग यांचं कधी त्यांना अशी मुक्ती मिळत असते, किंवा त्यांना असं भक्तांचा संघ मिळत असतो, किंवा कधी त्याच्या भगवंतांच्या संगतीमध्ये जातात की ज्यांना ब्रह्मज्योती प्राप्त होते. मग बघा या प्रोसेस असतो, किंवा ती कशी संघ भगवंत त्यांना प्राप्त करून देतात. मग भक्तांचा संघ हा फार टोटल सेपरेट टॉपिक झाला. आता अशा असुरांवरती कृपा करण्याचा कार्य तुमचं आहे, हो, हे भक्तांचं कार्य असतं. भगवंत अशा लोकांना भक्तिमय कृपा देत नाहीत. 3 स्तर आहेत ना, ब्रह्म, परमात्मा, भगवान, बरोबर आहे. जरी असुरांचा भगवंतांनी वध केलं तरी त्यांना मॅक्सिमम ब्रह्मज्योतीपर्यंतच मुक्ती प्राप्त होते. पण ब्रह्मज्योतीची मुक्ती ही काही परिपूर्ण मुक्ती नव्हे ना, त्यातनं पण खाली परत येतात लोक, राईट. परिपूर्ण मुक्ती म्हणजे भक्तीची मुक्ती, आध्यात्मिक जगामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये रममाण होणे. अशा असुरांना संधी कोण देईल, तुम्ही द्याल. म्हणून प्रचार आवश्यक असतो. आणि भगवंत चॅप्टर आहेत, चॅप्टर इन द सेन्स की
भगवंत म्हणतात मैं इन लोगों का उद्धार नहीं करूंगा, पण तुम्हाला म्हणतात तुम जाके उद्धार करो. नच तस्मात मनुष्य कश्मीर में प्रिय कृत्रिमम 18व्या अध्यायामध्ये येईल. कंक्लूजन मध्ये भगवंत म्हणतील हे जाना उद्धार कर, उसका उद्धार कर. मैं क्यों, आप क्यों नहीं कर सकते? अरे मैं नहीं कर सकता क्योंकि मेरी बात नहीं सुनता है वो, आप कर सकते हैं. मग आता विचार करा, तुमच्या घरामध्ये समजा तुमच्या घरामध्ये नाही, एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा जर घर सोडून गेला असेल, तुमचं भांडण झालं असेल आई वडिलांचं, तो मुलगा नाही ऐकत, पण त्या मुलाचा कोणी मित्र असेल किंवा कोणी दुसरा असेल त्या व्यक्तीचा ऐकतो तो. मग तो आई वडील म्हणतात जाओ जरा जाओ, उठ जाके जरा ये कुछ पैसा है जाके दे देना उसको, पप्पा ने भेजा है. हाँ ठीक है आप लेके आए इसलिए ले रहा हूं, अगर पप्पा आते तो नहीं लेता. ऍक्च्युअली त्याला पाहिजे असतं. पण काय आता राग आहे ना. म्हणून बघा ही एक वेगळी अवस्था आहे. जेव्हा अशा लोकांना संधी कधी भेटेल, जेव्हा तुम्ही प्रचार कराल. मग आता गीता पूर्ण होत आहे ना. भगवद्गीतेचा सारांश काय आहे? भगवंतांची चिंता कमी करायची आपल्याला, ही भगवंतांची चिंता आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूने जेव्हा हरिदास ठाकूरने विचारलं होतं की इतने सारे लोग उद्धार कैसे होगा हरिदास, मेरे को टेंशन है मेरे को बहुत. महाप्रभू म्हटले, हरिदास म्हटले प्रभु केवल आपके नाम का उच्चारण अगर वो सुनेंगे तो उनका उद्धार हो जाएगा, कीट मीट ये पेड़ पौधे सबका. मग आता नावाचं उच्चारण कोण करेल? तुम्ही कराल ना. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग आता 200 माळा 300 माळा कोण चॅन्टिंग करेल? तुम्हीच कराल ना. एक क्वेश्चन होता तुमचा पहिला पार्ट मी सांगितलं. ज्यावेळेस आपण अशा लोकांना बोला एक क्वेश्चन परत होता. ज्यावेळेस आपण अशा लोकांना प्रचार करत असतो, तर मी कथेमध्ये ऐकलं होतं की आपण आपल्या भक्तीचा वेळ वाया घालत असतो, की त्यांना ऐकण्याची तयारी नसते, किंवा मग आपली इच्छा असते की नाही याचा पण भक्ती मार्गामध्ये लागावं किंवा याचा उद्धार व्हावा असं या जीवात्म्याचा. तर आपण ज्यावेळेस प्रयत्न करत असतो, तर मग तो प्रयत्नही आपला म्हणजे तो वेळ वाया जात असतो. तर मी असं कथेमध्ये ऐकलं होतं की मग आपली भक्ती डिस्टर्ब होत असते बा त्यांच्यामुळे. मग ते आपल्याला प्रचार बघून करायचं असतं. असं नाही की कोणी समजा आता ओसामा बिन लादेन आहे, तुम्ही हे चॅन्टिंग कर रे, असं नाही. नॉट लाईक दॅट. आणि जगामध्ये काही एकच असुर नाहीये ना, बरेच असुर आहेत. आपल्या शेजारी असुर असेल, दुकानदार असुर असेल, तुमच्या बस मधला कंडक्टर असुर असेल, ड्रायव्हर असुर असेल. असुरी म्हणजे मेंटॅलिटी आहेत, त्या आपल्या सगळ्या मानसिकता आहेत. जे लोक कधीच आता समजा एखादा व्यक्ती आहे जो देवाकडे कधीच येत नाही, त्या तुम्ही त्याला कसा प्रचार करणार? त्याला काहीतरी प्रसाद. असं नाही की डायरेक्टलीच प्रचार करायची गरज आहे आपल्याला, पण काहीतरी करायची आपल्याला गरज आहे एवढं नक्की आहे. बरोबर आहे का नाही? कारण आपण आज तुम्ही इस्कॉन मध्ये आहात, भक्तीमध्ये तुम्ही कसे आलात? आपण कसे आलो? कोणीतरी आपल्यावरती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना. कोणीतरी आपला श्रम वेगळे घालून आपल्याला कोणी प्रसाद दिला असेल, कोणी यात्रेला घेऊन गेला असेल, कोणी पुस्तक दिलं असेल. आता बऱ्याचदा आपण पुस्तक नाही का स्पॉन्सर करून लोकांना देतो, घे बाबा माझ्याकडनं घे, तुला पैसे नाहीत वाचायला, पैसे असतात पण त्याला खर्च करायची, चल माझ्याकडनं घ्यायचं. हे काय आपलं सॅक्रिफाईस आहे ना. म्हणून भक्तांना हे कार्य दिलेलं आहे भगवंतांनी की तुम्ही प्रचार करा, येणं प्रकरण. मग आता प्रचारामध्ये बरेच कॅटेगरी आहेत, कुणाला प्रचार करावा नाही करावा ते आपण व्यवस्थित डिस्क्रिमिनेट केलं पाहिजे. असं एकदम हार्डकोर एथिक्सकडे जाऊ नये. आपण प्रचार म्हणजे कोणत्या ह्याच्याने पहिले सुरुवात करावी की तो समोरचा त्यावर इम्प्रेस होईल असं भक्ती मार्गात येण्यासाठी? ते बघून आहे, सिच्युएशन बघून. काही लोक असे असतात जे ऑलरेडी तयार झालेले असतात, म्हणजे फळ पिकलेलं आहे, फक्त त्याला आता काय करायचंय, थोडीशी हवा लागते. मग तुम्ही हवा कशी देणार? म्हणून तुम्ही कधी बघितलं असेल, ते व्यक्ती तयार झालेला असतो, तुम्ही फक्त जाऊन सांगायचं हे मंदिर चले का? हा चल ना चलते. आणि मंदिरामध्ये येऊन तुमच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग भक्ती करून पुढे निघून जातात ते. आपल्याला फक्त निमित्त बनण्याकरता घराच्या बाहेर पडायचं असतं, एवढंच आपलं कार्य. ऍक्च्युअली आपल्याला एवढंच कार्य करायचं आहे. निमित्त बनून घराच्या बाहेर निघा आणि लोकांना हात द्या. जे लोक हात पकडतील, येतील मंदिरामध्ये, दर्शन घेतील. एक बार लाने के बाद भगवान का काम है, आपका काम नाही. मतलब आपलं पण कार्य आहे त्यांना टिकवणे, पण आपल्याला निमित्त बनायचं असतं, बाकी काही करायचं नसतं. ऍक्च्युअली बघायला गेलं तर प्रिचिंग म्हणजे काय, आपल्याला निमित्त बनायचं आहे. पण निमित्त बनणे सोपं नाहीये ना. आता पाऊस पडतोय, कोण जाईल बुक डिस्ट्रिब्यूशन करायला? ऊन लागते, कोण जाईल बुक डिस्ट्रिब्यूशन करायला? घरामध्ये काम आहेत किंवा त्या टाइमात तुम्हाला कुठेतरी फिरायला जायची इच्छा आहे, झोप लागली, कोण करेल प्रचार? राईट. पण भक्त आपला टाइम काढून करतात आणि भगवंतांना असे भक्त प्रिय असतात.
म्हणून ही जबाबदारी भक्तांकडे आहे, राईट, त्यांना प्रचार करण्याची. आणि भगवत स्वतः करतातच. आता हिरण्यकशिपू सारख्या भक्तांचा उद्धार करणं म्हणजे भक्तच झाला तो आता एक नंतर त्याचा उद्धार करण्याकरता कोण आले? प्रल्हाद महाराज, स्वयं नरसिंहदेव. पण असं जरूरी नाही की आता सगळे असे मोठे मोठे हिरण्यकशिपू असतील. छोटे छोटे हिरण्यकशिपू आहेत ना आपल्याकडे, छोटे छोटे हिरण्यकशिपू, छोटे हिरण्यकशिपू छोटे भक्त, मोठे हिरण्यकशिपू मोठे भक्त उद्धार करण्याकरता. आपल्या आसपास छोटे छोटे रावण आहेत, छोटे छोटे हिरण्यकशिपू म्हणायचं आपण, छोटे छोटे विभीषण, छोटे छोटे प्रल्हाद, आणि आपण करायचा उद्धार त्यांचा. नाही, सगळं मेंटॅलिटी आहे तो या सगळ्या आपल्याकडे अशा प्रकारे, राईट. मग त्यानंतर याला कन्क्लूड करताना शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत कन्क्लूड करतात. सॉरी, शेवटच्या श्लोकामध्ये कुठे होतो आपण? 21 झालं आपलं. 21 चालू होईल. हो, 21 चालू होईल. 21 चालू होईल. हा, ठीक आहे आपल्याकडे अजून 20 मिनिटात, 10 मिनिटांमध्ये होऊन जाईल. वाचा 21 नंबर वाचा. कोण वाचेल? उज्ज्वला कांता माताजी वाचा 21 नंबर. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मा एतत् त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. येस, तर हे तुम्हाला पुन्हा दिसेल कम्प्लीट. काम क्रोध विमुक्तानां मेथिनां मेतचेतसं काम क्रोध परायण. गीतेमध्ये बऱ्याचदा कम्प्लीट आलेलं आहे. काम क्रोध जोडीदार भाऊ आहेत, भाऊ दोघेही, काम आणि क्रोध. आणि यांचा मोठा भाऊ आहे लोभ, म्हणजे तिसरा भाऊ तयार होतो. या दोघांना आपण जर कंट्रोल नाही केलं तर. हे लोक आपल्याला घर घेऊन देतात, मोठा फ्लॅट, कुठे? नरकामध्ये. 5 BHK 10 BHK मोटा फ्लैट, पूर्ण नरक तुम्हारा, मतलब पूरा प्लेनेट तुम्हारा है, मजा करो, जाओ उधर गर्म पानी का तेल गर्म हो रहा है, उड़ी मारो उसमें. एक बहुत बड़ा पेड़ है, शाल्मली कंटली, त्याला काय म्हणतात? शाल्मली कंटक, जे काटे असतात, वरनं फेकतात डायरेक्ट, काट्यानं घसरत खाली यायचं. हे 5व्या स्कंदामध्ये तुम्हाला वर्णन येईल भागवतच्या. तर ऍक्च्युली नरक जे असतं ते चैतन्य म्हणतात नरक एक ऍक्च्युली क्लासरूम आहे. तर हे पूर्ण जग कसं आहे ना, हे एक क्लासरूम आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासरूम या जगामध्ये आहेत, म्हणजे वर्ग आहेत अभ्यासाचे. तर आता आपण जो आहे तो आपला एक वर्ग आहे, आणि आता बाहेर जे लोक खेळतात तो एक, म्हणजे जे लोक मजा करतात बाहेर, त्यांचा एक क्लासरूम चालू आहे. जे लोक थोडे मधल्या भागी आहेत, जे थोडे विचार करतात मंदिराकडे जाऊ का किंवा तिकडे जाऊ का, तो एक क्लासरूम आहे. आणि नरक पण एक क्लासरूम आहे. क्लासरूम म्हणजे काय? जिथे आपण जाऊन काहीतरी शिकतो त्याला क्लासरूम म्हणतात. मग आता विचार करा की एखाद्या कैद्याला जेव्हा शिक्षा दिली जाते तेव्हा ती शिक्षा त्याला कशा करता दिली जाते? त्याला त्रास देण्याकरता दिली जाते का? सांगा मला. नाही ना. त्या त्रासामधनं तो बाहेर पडेल म्हणून दिली जाते. पण नरकाची शिक्षा सुद्धा कशाला दिली जाते? जेणेकरून तो नरकाच्या अवस्थेमधनं बाहेर पडेल. म्हणून आपल्याला दिली जाणारी शिक्षा जी आहे ती आपल्याला दुःख देण्याकरता दिली जात नाही, तर आपल्याला सुखी बनवण्याकरता केली जाते. हरे कृष्ण. उद्या जेव्हा आपल्याला काही त्रास होईल जीवनामध्ये, असा विचार करायचा ये मेरे अच्छे के लिए हो रहा है, ताकि मुझे और सुख मिले. राईट. मग नारकीय शिक्षा शाळेमध्ये गुरुजींनी तुम्हाला मारले का कधी पट्टीने? पहिले त्या लाकडी पट्ट्या याच्या पिवळ्या, हात पुढे घाल. मग ते शिक्षा कशा करता दिली जाते? जेणेकरून तुम्हाला आनंद प्राप्त व्हावा. तेव्हा नव्हे, कधी मोठं झाल्यावरती. मग आता आपल्याला कळतं ना त्या एखाद्या पट्टीने मारलेल्याची शिक्षा, त्यामुळे आज मी काहीतरी आहे, चांगल्या प्रकारे आहे, समाजामध्ये व्यवस्थित थांबलेलो आहे. राईट. संस्कार देण्याकरता असते. सो दिस इज हाऊ हे संस्कार देते करतात. मग आता प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे काम, क्रोध, लोभ ह्या सगळ्यांपासून काय केलं पाहिजे? पाहिजे. राईट. तर आपण सध्या आता कुठे आहोत? बाल सुधार केंद्रामध्ये आहोत. राईट. बाल सुधार केंद्र, कदाचित आपण याला असं म्हणू शकतो प्रौढ सुधार केंद्र. राईट. आपण किंवा म्हातारा सुधार केंद्र, जिथे आपला सुधार होईल. राईट. त्यानंतर पुढे भगवंत म्हणतात 22व्या श्लोकामध्ये, वाचा कोण वाचेल? शुभांगी गोरे माताजी वाचताल श्लोक नंबर 22. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नर आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्. हे कौन्तेय,
जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून मुक्त झाला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुपाद लिहितात, काम क्रोध लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे. जितक्या प्रमाणात मनुष्य काम क्रोध लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते. नंतर तो वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो आणि हळूहळू मग आत्मसाक्षाच्या मार्गात जाऊ शकतो. तर ही अशी व्यवस्था आहे शास्त्रांनी केलेली. आणि कलियुगामध्ये अनफॉर्च्युनेटली एवढं म्हणजे असं आहे की जनरली लोकांना नरकाकडे जावं लागतं, पण कलियुगामध्ये नरक आपल्याकडे आलेलं आहे. बरोबर आहे ना. पहिले लोक नरकाकडे जायची स्वतःहून, पण आता नरक काय आलंय आपल्या सोबत आपल्याकडे आलेलं आहे. बरोबर आहे ना. मग आता मोबाईल काय नरक आपल्याकडे आलेला आहे, खिशामध्येच बसलेलं आहे. मग त्या मोबाईल मध्ये लोकांना शिवाय देऊ शकतो आपण, सांबार चौकशा करू शकतो व्हॉट्सअप मध्ये. त्या प्रभूजींनी ना हे असं केलं, त्या माताजीने तसं केलं, किंवा मंदिरामध्ये अशी चोरी झाली, किंवा मी काल 4 गुलाब जाऊन चोरले. हरे कृष्ण. सो तर नरक आपल्याकडे आलेलं आहे आणि ह्या नरकातना बाहेर पडण्याकरता आपण जाणलं पाहिजे की हे जनरली तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा असते ना चालाय. म्हणजे समजा आता स्पर्धा आहे, आपल्याला इथनं धावून तिथे जायचंय, 100 मीटर रिले किंवा 200 मीटर. जर समजा आपल्या पायाला हाताला काही बांधून ठेवलं तर आपण धावू शकतो का? नाही ना. मग हे जे काम क्रोध लोभ आहेत ना हे आपल्याला ऍक्च्युली आपलं स्पीड कमी करतात. तर इव्हन ॲज अ डिव्होटी आपल्याला धावत जायचं ना, भगवंताकडे धावत जायचंय. आपण जेवढ्या प्रमाणात त्यांच्यापासून दूर होऊ तेवढा आपला स्पीड वाढेल धावायचा, आणि जेवढ्या प्रमाणात आपल्याला त्या गोष्टी विखडलेल्या म्हणजे पकडलेल्या असेल तेवढा आपला स्पीड कमी होतो. भले आपल्याला कळलेलं की आपल्याला आता भगवंताकडे जायचंय, मला त्यांच्याकडे धावायचं आहे, पण काम क्रोध लोभ मग काय करतात, फोन ठेवतात, धावू नको, थांब. आणि असं नाही की आपण त्यांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही, आपण त्यांना सोबत घेऊन जाऊ शकत नाही, त्यांना आपल्याला त्यागावं लागतं. राईट. अशा प्रकारे ओके. आणि म्हणून आपल्याला प्रभुपाद येथे लिहितात, पुढे गेला त्या तात्पर्यामध्ये शेवटच्या 3-4 लाईनीमध्ये, या भक्तिपूर्ण सेवेमुळे बद्ध जीवाची मुक्ती सुनिश्चित होते. म्हणून वेदांमध्ये वर्णाश्रम धर्म सांगण्यात आलेला आहे. निरनिराळ्या वर्णांसाठी निराळी विधिविधाने निर्देशित करण्यात आली आहेत. आणि जर मनुष्य त्यांचे पालन करू शकला तर आपोआपच त्याची आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती होते. त्यानंतर त्याला मोक्ष प्राप्ती होते, यात मुळीच संदेह नाहीये. राईट. म्हणून प्रभुपादांनी बऱ्याचदा एम्फसाइज केलेलं आहे की आपली जी प्रायमरी प्रोसेस आहे कलियुगामध्ये, मेथड आहे, ती म्हणजे नाम कीर्तन आणि वैष्णव सेवा. राईट. ही स्ट्रॉंग असली पाहिजे. हे जसं हे कसं आहे ना, जसं भूताने झपाटलेलं असतं माहिती तुम्हाला. भूताने झपाटलेलं कधी गावात बघितलं तुम्ही? अशाचे करतात ते. भूताने झपाटल्यावरती आणि मग कुठेतरी ते पुजारी किंवा फुकणारे फुकतात ते लोक, असे काहीतरी मंत्र बोलतात. तसं चैतन्य महाप्रभू आणि भक्तिवेदांत ठाकूर हे म्हणतात की आपल्याला काय केलेलं आहे, कलियुगाच्या भूताने झपाटलेलं आहे. राईट. आणि याच्याकरता महाप्रभू औषध घेऊन आलेले आहेत, मंत्र घेऊन. बोला ना. खरं असतं, थोडे खोटं आहे, खरं असतं. बरेच जीवात्मे फिरतात ज्यांना अजून शरीर प्राप्त झालं नाहीये, जे त्यांना अकाळ मृत्यू झालेले, त्यांच्या इच्छा अपूर्ण आहेत. ते आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्यावरती अटॅक करतात, कारण त्यांना भौतिक शरीर नाहीये ना, त्यांचं फक्त मन बुद्धी असते आणि अहंकार. स्थूल शरीर नसतं भूतांना. मग त्यांना इच्छा असते की भागवतम मध्ये दिलेलं आहे ते खरं असतं असं म्हणतात. बरोबर आहे. खरं नसतं तर तुम्हाला अनुभवला येईल, पण असा अनुभव घेऊन म्हणजे भागवतम मध्ये आहे 3रा का 4था स्कॅन्डोला आहे ते असते ना. आता ज्याचा अकाल मृत्यू झाला, समजा एखाद्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, पण त्याचा मृत्यू 50 वर्षात झाला, त्याचे बॅलन्स 50 वर्ष त्याला पूर्ण करावे लागतात. मग तो सूक्ष्म शरीरामध्येच फिरत असतो, मन बुद्धी अहंकार, पण त्याच्या इच्छा केलेल्या नसतात. समजा आता तुम्हाला गुलाबजाम खायची इच्छा झाली, मग तो काय करतो, जो भक्त सत्संगमध्ये बसला गुलाबजाम खातो, त्याच्या अंगावरती येतो, मैं गुलाबजाम खाऊंगा अभी. काय म्हणतात? हे उदाहरण बघितलेलेच मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने, पण तरी मला अजून विश्वास बसला नाही. बसवून घ्या. अशा सगळ्या लोकांना भूताटकीने झपाटलेलं आहे आणि आपल्याला पण भूताटकीने झपाटलेलं आहे. त्यांना तसं झपाटलेलं आहे, आपल्याला भौतिक भोगाने झपाटलेलं आहे.
मग यातनं बाहेर पडण्याकरता औषध पाहिजे, मंत्र औषधी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. तर आपण बाहेर निघू शकू. आणि मग फायनली अजून 2 श्लोक बाकी आहेत का? 23-24 होऊन जातील. वाचा 23 नंबर श्लोक वाचा. निवेदा माताजी वाचा निवेदा माताजी 23 नंबर. हरे कृष्ण. यह शास्त्र विधि हृत्सृज वर्तते कामकारकः न सिद्धिं वाप्नोति न सुखं न परागतिः. जो शास्त्र विधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. म्हणून बघा असं नसतं की आपल्याला काय वाटतं की मुझे अच्छा लगता तो मैं करूंगा, असं नसतं. मुझे अच्छा लगता है लेकिन वो शास्त्र से संबद्ध है क्या, हे बघणं जरुरी आहे. जसं एखादा पेशंट आहे त्याला काय पण वाटू शकतो ना. समजा टायफॉइडचा पेशंट है तो मुझे पराठा खाना अच्छा लग रहा है, तो क्या पराठा खाने से उससे काम बनेगा? हालत खराब हो जाएगा उसका पूरा. तो ही हॅज टू रेफर डॉक्टर. त्याला डॉक्टरकडला रेफर करणं जरुरी की डॉक्टर काय म्हणतो. आता मी समजा पेशंट आहे मलेरियाचा, डॉक्टर काय म्हणतो, काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे. राईट. आणि तेव्हाच तो ठीक होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण आजारी आहोत आणि आपल्याला औषध देणारे शास्त्र आहे. शास्त्र म्हणतं हे खाल्लं पाहिजे, हे खाल्लं नाही पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं नाही पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, किती खाल्लं नाही पाहिजे, शास्त्र सांगतं आपल्याला. तरच आपला आजार दूर होणार आहे. म्हणून शास्त्र हे आपल्याकरता काय आहेत, विधी विधान देणारं एक मॅन्युअल आहे. आपल्या लहरीप्रमाणे कर्म करता येत नाही, नाहीतर आपल्याला सुख पण प्राप्त होणार नाही इव्हन ह्या जगामध्ये राहताना सुद्धा, आणि ह्यानंतर तर सिद्धी निश्चितच प्राप्त होणार नाही. म्हणून बघा इव्हन भौतिक स्तरावर जरी आपल्याला जगायचं असेल ना, एक नॉर्मल जीवन, तरी सुद्धा आपलं शास्त्र पालन करणं जरुरी आहे. आज जे पाश्चिमात्य जगत आहे त्याच्यामध्ये जी अवस्था आहे आज आणि भारताची जी अवस्था आहे, किती अंतर आहे बघा. ऍटलिस्ट आपल्याकडचे लोक ऍटलिस्ट इव्हन भौतिक दृष्टीने तरी समाधानी म्हणजे सुखी आहेत बऱ्यापैकी त्यांच्यापेक्षा. पण ते लोक भौतिक दृष्टीने पण सुखी नाही येतो. का नाही आहेत? कारण शास्त्र पालन करत नाहीत. ऍटलिस्ट आपण पालन करतो इथे की देखो कि अगर किसी स्त्री पुरुष का संग करना है तो विवाह का एक संबंध है. राईट. समजा जर आपल्याला एखादी गोष्ट जर यज्ञामध्ये ऑफर करून घेतली तर आपल्याला माहिती असतं की ऑस्पिशियस आहे, त्याने आपल्याला एक फायदा होतो. आपल्याला माहिती असतं की ओके यहाँ से चलने का एक रोड का कानून है, अगर ये कानून पालन करेंगे तो हमको उसका फायदा होगा क्या, सरकार आपल्याला दंडित करणार नाही आणि आपण व्यवस्थित जाऊ शकतो, टाइमवरती पोहोचू शकतो आपल्या रस्त्यावरती. मग हे ऍटलीस्ट आपल्याला लोकांना माहिती येते, त्या लोकांना ते पण माहित नाहीये. मग ते लोक बिचारे इथे पण सुखी नाही, तिथे पण सुखी नाही आणि शेवटला दुखीच आहेत. राईट. म्हणून शास्त्रांची विधी ही ऍटलिस्ट इव्हन या जगामध्ये ठीक राहण्याकरता फॉलो करणं जरुरी आहे. म्हणून प्रभात दिले तात्पर्यामध्ये कामकारता हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करत असतो. त्याला माहित असते की हे निषिद्ध आहे तरीही तो असेच कार्य करतो. याला स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अमुक गोष्ट केली पाहिजे ती जाणूनही तो ती गोष्ट करत नाही, म्हणून त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंताच्या शिक्षेस पात्र ठरतो आणि त्यांना मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करावयाची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. मानवी जीवन हे विशेष करून जीवन शुद्धी करून घेण्याकरता असते आणि जो मनुष्य विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही, तसेच त्याला वास्तविक सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग याच्यामध्ये एकच की पॉइंट आहे, ते म्हणजे सत्संग. मनुष्य ज्या प्रमाणामध्ये सत्संग करत राहील, आपल्या संपर्कामध्ये भक्तांना ठेवेल, सत्संगमध्ये राहील, त्या प्रमाणामध्ये तो आपला स्वेच्छाचार हा त्यागू शकतो. त्याला दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. तुम्ही स्वतःच्या स्वबळावरती आणि कधी कधी तुम्ही भरपूर चॅन्टिंग पण करत असाल तरी पण होणार नाही अनफॉर्च्युनेटली. हरे कृष्ण. इन द सेन्स माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की कधी अशी भगवंतांना शेवटी आपल्याला ना एक विधी दाखवायची असते आणि ती विधी म्हणजे दुसऱ्यांवरती आश्रित राहणे. त्याने आपल्याला नम्रता येते. ऍक्च्युली कधी कधी आपण भरपूर साधना करत असेल मग त्याने आपल्याला एक इंडिपेंडंट गर्व येतो आणि त्याने आपण मग ऑफ ट्रॅक होऊन जातो हळूहळू. म्हणून जोपर्यंत भक्तांच्या आश्रयावरती राहत नाही तोपर्यंत आपल्याला गती नाहीये काहीच. म्हणून सगळे वैष्णवाचार्यांची जी समरी आहे, कन्क्लुजन आहे, ते म्हणजे भक्तांचा आश्रय, सत्संग. याच्याशिवाय मार्ग नाहीये आपल्याला. तुम्ही काही अभ्यास करा, किती मोठे व्हा, किती छोटे असाल किंवा मध्ये असाल किंवा अंतला पोहोचला असाल, सगळीकडे काय आहे? सत्संग सत्संग सत्संग.
भक्तांशिवाय आपलं काम बनणार नाही. तेव्हा आपण शास्त्रांचं पालन करू शकतो लाईक दॅट. आणि मग शेवटला कंट्रोल करतात 24व्या श्लोकामध्ये. वाचा. श्री राधा प्रेम माताजी आहेत काय? ते श्री राधा प्रेम माताजी नाही आहेत, बिझी आहेत. त्यांना अनाउन्समेंट करायची होती आता यात्रेची. ठीक आहे. शोभा शितोळे माताजी वाचा श्लोक नंबर 24. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्य कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुर्मिहार्हसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामध्ये भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून म्हणजे काय? मागे जेवढा अभ्यास केला त्याला कंट्रोल करताना म्हणतात ते. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात 15व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वेदोक्त विधिविधानांचे उद्दिष्ट श्रीकृष्णांना जाणणे आहे. जर भगवद्गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्ण जाणून घेतले आणि भक्तीमध्ये संलग्न होऊन तो जर कृष्ण भावनेमध्ये स्थिर झाला तर त्याने वेदांमध्ये सांगितलेल्या परमोच्च ज्ञानाची प्राप्ती केलीच आहे. श्री चैतन्य. आणि बघा प्रभुपाद एवढे ब्रिलियंट आहेत की त्यांनी म्हणजे आपण कधीही ऑफ ट्रॅक होणे म्हणून शेवटला कन्क्लुजन देऊन ठेवतात ते. आता कन्क्लुजन काय बघा. श्री चैतन्य महाप्रभूंनी हा विधी अत्यंत सुलभ केला आहे. त्यांनी लोकांना केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करण्याची, भगवत भक्तीमध्ये संलग्न होण्याची आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली आहे. प्रभुपाद एवढे म्हणजे आपल्याला त्यांची काळजी आहे की शेवटला सांगतात की बाबा प्रसाद घे, कीर्तन कर, चॅन्टिंग कर, सत्संग मध्ये राहा. भरपूर काय काय तुम्ही अभ्यास केला ना. 15वा अध्याय, 13, 14, 15 हे सगळे एकदम समटाइम्स हायली फिलॉसॉफिकल आणि अनालिटिकल चॅप्टर आहेत. पण कन्क्लुजन काय आहे? सिंपल कन्क्लुजन आहे. महाप्रभूने आपल्याला भरपूर सिंपल करून दिलेले, त्याच भगवंतांनी ज्यांनी ही फिलॉसॉफी दिलेली आहे. बरोबर. जो मनुष्य या सर्व भक्तिमय क्रियांमध्ये प्रत्यक्षपणे संलग्न झाला आहे त्याने सर्व वेदांचे अध्ययन पूर्वीच केले असल्याचे समजले पाहिजे. त्याने निष्कर्षाची योग्य रीतीने प्राप्ती केली आहे. अर्थात कृष्ण भावनावित नसणाऱ्या आणि भक्तीमध्ये संलग्न न झालेल्या सामान्य लोकांना काय करावे आणि काय करू नये याचा निर्णय वेदोक्त आदेशाने केला जातो. मनुष्याने वादविवाद न करता वेदानुसार कार्य केले पाहिजे. याला शास्त्र तत्वाचे पालन करणे असे म्हणतात. अपूर्ण इंद्रिय. बघा हे कुठे आपण वाचलं होतं ईश्वर प्रशांत मध्ये, आठवतं तुम्हाला? अपूर्ण इंद्रिय, फसवण्याची वृत्ती, चुका करणे आणि भ्रमित होणे बद्ध जीवांमध्ये आढळणारे 4 दोष शास्त्रांमध्ये आढळत नाहीत. या 4 प्रमुख दोषांमुळे मनुष्य विधिविधाने घालून देण्यास अपात्र ठरतो. म्हणून दोषातीत असणाऱ्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या विधिविधानांचा स्वीकार साऱ्या संत, महंत, आचार्य आणि महात्म्यांनी कधीही बदल न करता केला आहे. राईट. आणि ऑफकोर्स प्रबोधन सेकंड पॅराग्राफमध्ये 2 प्रकारचे अध्यात्मवादांचे मार्ग दिलेत, साकार आणि निराकार. राईट. आपल्याला साकार अवस्थेमध्ये जायचंय, पर्सनलिझम मध्ये जायचंय. आणि निरीक्षित त्यांना समजत नाही शास्त्रांचा सार काय. आणि प्रबोधन लास्टच्या पॅराग्राफमध्ये लिहितात मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याच्या तत्वाला विरोध करणे हे सर्व प्रकारच्या पतनाचे मूलभूत कारण आहे. मनुष्य जीवनातील हाच घोर पाप आहे. राईट. म्हणून भगवंतांची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप देत असते. सो प्रबोध पुढे लिहितात लास्टच्या 2 लाईनीमध्ये, लास्टच्या 4 लाईनीमध्ये प्रबोध म्हणतात ते आध्यात्मिक गुरुच्या आदेशाची अवज्ञा करतात आणि शास्त्र विधींची पर्वा करत नाहीत. भक्तीचा महिमा ऐकण्यासाठी ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत. याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच निर्माण करतात. तथाकथित जे अध्यात्मवादी आहेत ते हे मानवी समाजाचे काही दोष आहेत आणि यामुळे मनुष्य आसुरी जीवनाच्या आहारी जातात. तथापि मनुष्याला जर, बघा कन्क्लुजन काय, कधी पण कन्क्लुजन मिस करू नये. तथापि मनुष्याला जर प्रगतीपथावर किंवा सर्वोच्च स्थितीपर्यंत नेणारा योग्य आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते. म्हणजे काय? शेवटी सत्संग शिवाय मार्ग नाहीये. तर तुम्ही असे 4 वर्ष उगाच काढले नाहीयेत. कधी विचार केला तुम्ही 4 वर्ष आपण भगवद्गीता अभ्यास करू? नाही ना. एकांतामध्ये सुद्धा असा अभ्यास होणार नाही. पण सत्संग मध्ये शक्य होऊन जातं. तर मला ते कोण आठवतात, गौर प्राण प्रभू कुठे गेले ते? त्यांचं दुकान किती वाढलं, किती म्हणजे त्यांच्या फ्रँचायझी वाढलं ते बघायला गेला तर त्यांना बोलून आणा आता. म्हणा आता कन्क्लुजन व्हायला आलेलं आहे. राईट. हरे कृष्ण. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या दैवासुर संपद विभाग योग या 16व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य
संपन्न आणि 17वा अध्याय 16वा अध्याय पूर्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न, काही जिज्ञासा, काही ऍडिशन, काही डिलिशन, करेक्शन? बोला बोला माता. प्रभूजी, माताजी त्याचाच प्रश्न मला विचारायचा होता की म्हणजे आपण भक्तीमध्ये आहोत तर आपण आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या मुलांना सांगत असतो काय, सारखं सांगत असतो की भक्ती करा, रिडिंग करा, चॅन्टिंग करा, आपल्या फॅमिली मेंबर्सला नातेवाईकांना सांगत असतो. आपल्याला थोडंसं कळलेलं असेल, जाणवलेलं की भगवंताची भक्ती करायला पाहिजे, झालं पाहिजे. पण आपण सांगून शकतो या सगळ्या गोष्टी, पण समोरचा माणूस ऐकत नाही, फॅमिली मेंबर्स ठेवतो. तर मग अशा वेळी वाटतं की बस झाला आता म्हणजे त्यांच्या पलीकडे झालंय की आता त्यांच्यासाठी आपण वेळ घालू शकत नाही. तर आता त्यांच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःची थोडीशी प्रगती करूया, म्हणजे आपण स्वतःच्या भक्तीकडे मध्ये जास्त लक्ष घालूया. त्यांना सांगण्यामध्ये काही अर्थ नाही वाटत, कारण की ते ऐकतच नाही, त्यांना समजतच नाही. तर आपण त्यांच्यासाठी कशाला वेळ घालवायला पाहिजे. तर आपण आपली प्रगतीकडे थोडंसं लक्ष द्यायला हवं. कारण की मी एका लेक्चर मध्ये पण ऐकलेलं की जे कीर्तन करतात, प्रवचन देतात, त्यांचा सगळ्यात जास्त फायदा त्यांना स्वतःलाच होतो. जे श्रोता ऐकतात त्याला पण कमी असतो, म्हणजे ते स्वतःहून कीर्तन करतात, प्रवचन करतात, त्यांना त्यांचा फायदा स्वतःला जास्त होतो. तर मग कारण की आपण आता थकलोय, मला ऐकत नाही, आपण खूप प्रयत्न करून थकलोय. तर मग त्याऐवजी आपण स्वतःच्या प्रगतीकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. तर म्हणजे हे बरोबर आहे की बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्याला जेव्हा सांगत असाल की तुम्ही जप करा, तर तुम्हाला पण आठवलं नाही की जप करायला पाहिजे मला. मग हे फायदा आहेत ना आपल्याला. मग आता मी जेव्हा अभ्यास करतो तुम्हाला शिकवण्याकरता, तर मला कमीत कमी 4 वेळा वाचावं लागतं. माझा अभ्यास होतो. ऑर्डिनरीली मी केलं नसतं, कारण माझ्याकडे करायला 1000 गोष्टी पडलेल्या तिथे, मॅनेजमेंटच्या किंवा इतर गोष्टी. पण आता तुमचा क्लास घ्यायचा तर मला वाचायला बसायला लागतं, राईट. रिव्हिजन होते. माझा फायदा आहे ना, जास्त माझा फायदा आहे. जसं नाही असं वाटतं आपली फॅमिली थोडंसं भक्तीमध्ये यायला पाहिजे, त्यांना पण समजायला पाहिजे. पण ते तसं नाही वागत आहे, तसं नाही करत आहे, तर असं वाटतं ना थोडंसं. ते लोक येतील, हळूहळू येतील. कधी कधी भगवंत आपल्या पेशन्सचा टेस्टिंग करत असतात की आपका कितना पेशन्स टेस्ट करते. कधी कधी आपल्याला नम्रता शिकवत असतात भगवंत. आपण आपले प्रयास सोडू नये. आपली साधना जी आहे, आपली जी क्वांटिटी तेवढी आपण मेंटेन करून मग त्या लोकांना प्रचार करावा. आपण ते बोलायचं सोडून घ्यायचं का? नाही, बोलत राहा. प्रयत्न करत राहायचं. पण प्रयत्न पण असा नको की तुमचा जप थांबेल, असं पण प्रयत्न नाही करायचा. आपला जप करून घ्यायचा, मग एकदा बोलायचं जरा जप करू ना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढे. 17वा आणि 18वा अध्याय उरलेला आहे. मग आपण नेक्स्ट वीकला भेटूया. नेक्स्ट वीकला बुधवारी मी नसणार आहे, कारण मी पुण्याला एक बुक डिस्ट्रीब्युशनची मीटिंग आहे, तिथे चाललेलो आहे. पण शुक्रवारी आपण भेटू पुन्हा 7:30 ते 9 आणि आपण 17वा अध्याय प्रारंभ करूया. ठीक आहे, ओके. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.